वर्षानिमित्त विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या या विशेष सोहळ्यात मी ममता क्षेमकल्याणी आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण ज्यांना कथाकार सन्मान देणार आहोत अशा ज्येष्ठ लेखिका माननीय मंगलाताई घोडबोले, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक माननीय मिलिंद जोशी सर आणि कोहिनूर ग्रुपचे चेअरमन माननीय कृष्णकुमार गोयल सर, सगळ्यांना मी विनंती करते की कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। एकदा काय झालं किंवा फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे अशा वाक्यांपासून आपल्या बालपणात आपण अनेक गोष्टी ऐकतो। पुढे पुढे आपल्याला असं लक्षात येतं की या छोट्या छोट्या गोष्टीनंतर कथा या शब्दांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात। अनेक गोष्टी आपण ऐकत येत आलो आहोत आणि अनेक गोष्टींचे लेखक सुद्धा आपल्याला माहीत नाहीत, अशाही अनेक गोष्टी आपल्यापर्यंत लहानपणापासून पोहोचलेल्या असतात। पण महाराष्ट्रामध्ये कथा आणि कथाकथन या प्रकाराला ज्यांनी एक वेगळ्या प्रकारची प्रतिष्ठा प्राप्त करून दिली असे माननीय द.मा. मिरासदार, शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगुळकर यांचं यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे। पुण्याच्या साहित्य क्षेत्रात वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करू इच्छिणाऱ्या विदिशा विचार मंचने पुन्हा एकदा या जन्मशताब्दी निमित्त असा एक वेगळा कार्यक्रम आज आपल्यासाठी आयोजित केला आहे आणि अर्थातच कोहिनूर कट्टाच्या सहयोगाने आजचा हा कार्यक्रम होतो आहे। व्यासपीठावरील मान्यवरांचं आपण प्रथम स्वागत करूया। कोहिनूर ग्रुपचे चेअरमन माननीय कृष्णकुमार गोयल सर यांना मी विनंती करते की आजच्या सन्मानार्थी माननीय मंगलाताई घोडबोले यांचं त्यांनी स्वागत करावं। तसंच आजचे प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक मिलिंद जोशी सर यांचंही गोयल सरांनी स्वागत करावं। साहित्य क्षेत्रातला योगायोग म्हणजे श्रेष्ठ निसर्ग कवी बालकवी यांचा स्मृती दिन आहे की ज्यांनी आपल्या मनात अगदी लहानपणापासून रुंजी घालत आपण त्यांच्या कविता ऐकत म्हणत मोठे झालेलो आहोत, त्यांनाही आज या निमित्तानं आपण अभिवादन करूया। माणदेशी माणसं म्हटलं की आपल्याला व्यंकटेश माडगुळकर आठवतात। शंकर पाटलांच्या अनेक कथा सातत्याने आपल्या पुस्तकांमधून म्हणजे पाठ्यपुस्तकांमधून चित्रपट पटकथांमधून आपल्याला भेटत आलेल्या आहेत। द.मा. मिरासदारांची खुमासदार शैली आपल्यापर्यंत अनेक वेळा पोहोचलेली आहे। या तीन दिग्गज कथाकारांच्या जन्मशताब्दी निमित्त आपण वेगळा काही उपक्रम करत असताना एखादा सन्मान द्यावा असा विचार आमच्या मनात आला आणि अर्थातच पहिलं नाव आलं ज्येष्ठ लेखिका माननीय मंगला घोडबोले यांचं। अगदी आजच्या काळात सुद्धा विनोद म्हटलं की बरेचदा असं होतं की विनोदाच्या केंद्रस्थानी स्त्री असते। अनेकदा असंही म्हटलं जातं की स्त्रियांना विनोद कळत नाही आणि तेवढ्या विनोदी लेखिका सुद्धा आजपर्यंत तितक्याशा प्रमाणात झालेल्या नाही। या सर्व समजांना छेद देत मंगलाताईंनी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं विनोदी साहित्य निर्माण केलं, विनोदी कथा लिहिल्या आणि एक सशक्त कथाकार म्हणून त्यांनी आपलं स्थान निर्माण केलं। त्यांच्या मानपत्रातून त्यांचा परिचय होणारच आहे, त्यामुळे मी पुढच्या औपचारिकतेत जात नाही आणि आजच्या कार्यक्रमानिमित्त माननीय कृष्णकुमार गोयल सर यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते। नमस्कार। स्मरण तीन कथाकारांचं या कार्यक्रमात प्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर मिलिंद जोशी, ज्यांना आपण पुरस्कार देणार आहोत त्या मंगलाताई घोडबोले, विदिशा विचार मंच ममता क्षेमकल्याणी आणि या तिन्ही कथाकारावर प्रेम करणारे सर्व बंधू भगिनींनो, सर्वप्रथम ज्या तीन थोर कथाकारांच्या जन्मशताब्दी निमित्त आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असं आता ममताने सांगितलं। कारण शंकर पाटील असतील किंवा द.मा. मिरासदार असतील किंवा व्यंकटेश माडगुळकर असतील यांना मी अभिवादन करतो। मला खरं म्हणजे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, द.मा. मिरासदार हे मला मराठी शिकवायचे। 1970 साली गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सला आम्ही असायचो, प्री डिग्रीचा आमचा वर्ग असायचा आणि दमांचा क्लास म्हटल्यानंतर सगळे दोन्ही तिन्ही तुकड्यांची मुलं तिथे यायची
खिडकीत बसायची, खाली बसायची, म्हणजे फार खर्च भरलेला असायचा. त्यामुळे त्यांचा माझा गेली अनेक वर्ष 4-5 वर्ष संबंध होता. आपण अनेक कार्यक्रमही त्यांचे केले आणि त्यामुळे जेव्हा ममताने सांगितलं की आपल्या तिन्ही, आणि त्यावेळेस ह्या जोडी नावाजलेल्या होत्या. आम्ही कॉलेजमध्ये असताना, म्हणजे आता बघा 52-56 वर्ष होत आली, तेव्हा हे शंकर पाटील यांच्या कथाकथन म्हटल्यानंतर सर्वच लोकं जायची. तिकीटही कमी असायचं, बऱ्याच लोक फुकटही असायचं आणि ती कथा करायला मजाही असायची अत्यंत. ह्या सगळ्या आठवणी जुन्या आहेत आणि म्हणून यांची जन्मशताब्दी आहे तर आपलं कर्तव्य आहे त्या जन्मशताब्दीनिमित्त या तिघांना एकत्र आदरांजली वाहणं. आणि त्यासाठीच जेव्हा ममतांनी हा प्रस्ताव मांडला की आपण असं करूया, मी होकार ताबडतोब दिला. कारण कोहिनूर कट्टाच्या माध्यमातून अनेक खूप कार्यक्रम आपण पुण्यामध्ये करत असतो की जेणेकरून लोकांना आपले साहित्यिक कळावे, आपले धार्मिकमध्ये काम करणारे लोक कळावे, संस्कृतीमध्ये काम करणारे लोक असेल, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे लोक काम करतात, कला असेल, क्रीडा असेल, आहेत ती याची ओळख सदैव राहावी. कारण आजही आपण बघा सगळे आहोत, यंग जनरेशन आज दिसत नाही, फार कमी आहे, 10% सुद्धा नाही. कारण या लोकांचा इतिहास आपल्याला माहिती आहे. पण माझी अशी इच्छा असते की आजच्या पिढीलाही दमा काय होते, शंकर पाटील काय होते, व्यंकटेशजी काय त्यांचं कथाकथन होतं हे माहिती व्हायला हवं. आता काय स्टोरी टेल आल्यामुळे त्या माध्यमातून अनेक गोष्टी कळतात. आधुनिक आता तंत्रज्ञान एवढं वाढलं आहे की त्यानिमित्ताने घर बसल्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. आज मला विशेष आनंद आहे, मंगलाताई गोडबोले अनेक कार्यक्रमात आपण एकत्र असतो आणि आज त्यांना आपण हा पुरस्कार देतोय आणि तेही मिलिंदजी जोशी यांच्या हस्ते देतोय. त्यासाठी मी मुद्दाम म्हटलं की ठीक आहे, हा आपण कार्यक्रम करूया इथे. आणि कारण त्यांचा जो सहभाग आहे, मला वाटत नाही एखादा आठवडा असं जात नसेल त्या दिवशी मंगलाताईंचा फोटो नसेल पेपरला. सारखे काही ना काही कार्यक्रम मंगलाताईंचे असतात वेगवेगळ्या माध्यमातून. आणि यामुळे या मंगलाताईंचं आणि मिलिंदजींचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. कथा किंवा गोष्ट ऐकायला आपल्या सगळ्यांना आवडतं. या कथा विनोदी असतील तर त्या रसिकांना जास्तच आवडतात. महाराष्ट्रात कथाकथन हा प्रकार रुजवण्यात शंकर पाटील, दमा मिरासदार आणि व्यंकटेश माडगुळकर यांचा महत्त्वाचा वाटा आहे. किंवा तेव्हा मी बघायचो की सर दमांचे कॉलेजला कधी नाही आले तर कथाकथनाला कुठेतरी गेले, रात्री कुठेतरी कार्यक्रम, कारण रात्रीचे कार्यक्रम त्यावेळेला व्हायचे कथाकथनाचं. तर त्यामुळं त्याचं एक अपूप आपल्याला वाटतं. गावोगावी मराठी कथा पोहोचवण्यात या तिघांचा सिंहाचा वाटा आहे. कारण गावकऱ्यांना त्यावेळेला हेच एंटरटेनमेंट होतं जास्त, कथा ऐकणं म्हटलं तर. अस्सल ग्रामीण जीवन, विनोद आणि मानवी स्वभावाच्या वेगवेगळ्या छटांचं दर्शन या तिघांच्याही लेखनात होतं. आजच्या सन्मानार्थी या ग्रामीण साहित्याचे लेखन करणाऱ्या लेखिका नसल्या तरी विनोदी लेखन हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याचबरोबर रोजच्या जीवनातली विसंगती त्यांच्या लेखनात आहे. आणि त्यामुळे आज होत असलेला सन्मान खूपच उचित असा सन्मान आहे असं मला वाटतं. दमा मिरासदार हे प्रामुख्याने विनोदी लेखक म्हणून ओळखले जातात. मिरासदारी, व्यंकूची शिकवणी हे त्यांचे कथासंग्रह आणि कथाकथन खूप गाजलेले आहे. ग्रामीण जीवनातील वास्तव्य आणि भावनिक पैलू शंकर पाटील यांच्या कथामधून उमटतात. वळीव, खराची चावडी हे त्यांचं उल्लेखनीय कथासंग्रह आहेत. व्यंकटेश माडगुळे यांच्या साहित्यात ग्रामीण जीवनाचं, तेथील दारिद्र्य आणि माणसाचं चित्रण आहे. सत्तांतर या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळाला होता. या तिघांनीही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. मला वाटतं ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांच्या माहिती असेलच, पण मला वाटतं एक चांगला योग आहे. या तिघांनी एकत्र किंवा स्वतंत्रपणे हजारो कथाकथनाचे कार्यक्रम करून लोकांना खूप हसवलं. आज देखील आपल्याला त्यांच्या कथांचा आनंद घेता येणार आहे, कारण इथं अभिवाचन होणार आहे आणि यामुळे एक जुन्या आठवणींमध्ये आपण शिरू. त्यांच्या कथांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम आता होणारच आहे. विदिशा विचारमंच आणि कोहिनूर कट्टातर्फे सातत्याने मराठी साहित्य क्षेत्रातील विविध घडामोडीवर आधारित कार्यक्रम आयोजित केले जातात. मराठी भाषा टिकवण्यासाठी आणि मराठी साहित्य नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा कार्यक्रमाची गरज आहे असं मला वाटतं. या आयोजनात पुढाकार घेत असलेल्या विदिशा विचारमंचच्या ममता कल्याणी आणि निती जळूकर यांचं मी अभिनंदन करतो. आणि या उपक्रमामध्ये कोहिनूर कट्टा आणि कोहिनूर ग्रुप यांना सहभागी करून घेतल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद सर.
एक बांधकाम व्यावसायिक असून इतकं छान साहित्याचा वेध घेणारं भाषण म्हणजे तुम्ही गुरु द.मा. मिरासदारांचे शिष्य अगदी शोभलात असं मी नक्कीच या ठिकाणी म्हणेन. आणि प्रत्येक कार्यक्रमात गोयल सर वेगळ्या पद्धतीनं जे साहित्यिक कार्यक्रम असतात त्याची छान मांडणी करत असतात आणि विदिशा विचार मंचाच्या सगळ्याच कार्यक्रमात त्यांचं आम्हाला कायम पाठबळ असतं. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. 2017मध्ये स्थापन झालेल्या विदिशा विचार मंचाने जे वेगवेगळे कार्यक्रम केले त्या सगळ्याचा आढावा घेणं आत्ता वेळेअभावी शक्य नाही, पण जानेवारी 2026 पासून जे काही कार्यक्रम घेतले त्याबद्दल मला थोडक्यात सांगायला नक्की आवडेल. जानेवारीपासून यंदाच्या जानेवारी 2026 पासून स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवा सक्षमीकरण पुरस्कार आपण सुरू केला आणि हा पहिला पुरस्कार तंत्रज्ञान क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे डॉक्टर दीपक शिकारपूर यांना आपण अरुण फिरोदिया पद्मश्री अरुण फिरोदिया यांच्या हस्ते दिला हा पहिलाच पुरस्कार. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये आपण जे पद्मश्री आणि पद्म पुरस्कार जाहीर होतात केंद्र सरकारतर्फे तर त्यापैकी 3 महाराष्ट्रातल्या पद्मश्रींचा विशेष सन्मान केला. त्यामध्ये भिकल्या लाडक्या धिंड आहे ज्येष्ठ तारपावादक 91 वर्ष वय असताना ते त्या कार्यक्रमासाठी आले, त्यांचा आपण सन्मान केला. त्याचबरोबर फेब्रुवारीमध्ये आपण ज्येष्ठ लेखिका मेघना पेठे यांची एक प्रकट मुलाखत देखील आयोजित केली होती. मार्च महिन्यामध्ये ज्येष्ठ नाटककार दिवंगत ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांच्या रौप्य महोत्सवी स्मृती वर्षानिमित्त वसंत स्मृती हा एकदिवसीय नाट्य महोत्सव आपण आयोजित केला होता. आणि त्याचबरोबर एप्रिलमध्ये आपण चाणक्य मंडल या संस्थेला 30 वर्ष झाल्याबद्दल चाणक्य मंडलचे संस्थापक की ज्यांनी महाराष्ट्राचा केंद्रातला एकूणच प्रशासकीय सेवेतला मराठी टक्का वाढवण्यात जी मोलाची भूमिका बजावली आहे असे अविनाश धर्माधिकारी यांचा डॉक्टर रघुनाथ माशेलकर सरांच्या हस्ते आपण नागरी सत्कार केला. या सगळ्या कार्यक्रमांचा सांगण्याचा उद्देश असा की विदिशा विचार मंचाचा प्रयत्न कायम समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना मुख्यतः साहित्य संस्कृती शिक्षण या क्षेत्रातल्या व्यक्तींना व्यासपीठावर आणून त्यांच्याकडून समाजाचं वेगळ्या पद्धतीनं प्रबोधन कसं होईल, नवीन पिढीपर्यंत हे विचार कसे पोहोचतील असा आमचा प्रयत्न असतो. अलीकडे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त राजू बाविस्कर यांचा देखील सन्मान करण्यात आला आणि मला सांगायला आवडेल की राजहंस प्रकाशनाला सलग 4थ्या वर्षी त्यांच्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला म्हणून ज्येष्ठ प्रकाशक दिलीप माजगावकर यांचाही सन्मान अलीकडेच आपण केला होता. आजच्या कार्यक्रमात आपण ज्यांना सन्मानित करणार आहोत अशा माननीय मंगलाताई गोडबोले यांचा परिचय मी करून दिला नाही कारण त्यांचं मानपत्र या ठिकाणी मी आता वाचते आहे. माननीय मंगला गोडबोले, सादर नमस्कार. मराठी साहित्य विश्वातील कथा या साहित्य प्रकारात शंकर पाटील, द.मा. मिरासदार आणि व्यंकटेश माडगुळकर यांचं अतुल्य योगदान आहे. या 3 दिग्गज कथाकारांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित स्मरण 3 कथाकारांचे या विशेष कार्यक्रमात आपल्याला कथाकार सन्मान प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. आपण मुंबईतील एल्फिस्टन महाविद्यालयातून मराठी आणि मानसशास्त्र हे विषय घेऊन पदवी तर मुंबई विद्यापीठातून मराठी आणि भाषाशास्त्रात विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. एमएच्या परीक्षेत प्रथम क्रमांकासह राष्ट्रीय शिष्यवृत्ती आणि न.ची केळकर सुवर्णपदक देखील मिळवलं. काही काळ विलेपार्ले येथील महिला महाविद्यालयात आपण अध्यापन केलं. त्यानंतर स्त्री आणि पुढे माहेर मासिकात संपादक सहाय्यक म्हणून जबाबदारी पार पाडली. संपादनाबरोबरच आपली लेखनशैली विकसित करताना आपण वैचारिक सामाजिक आरोग्य आणि ललित साहित्यात चौफेर मुसाफिरी केली. कथा कादंबरी ललित गद्य व्यक्तिचित्रण बालसाहित्य अशा विविध साहित्य प्रकारांच्या लेखनातून एकाच वेळी मार्मिक विनोद आणि वास्तववादी गांभीर्य जपण्याची आपली हातोटी वैशिष्ट्यपूर्ण आहे. रोजच्या जगण्यातून मानवी स्वभावांची वैशिष्ट्ये टिपणाऱ्या आणि त्यावर टोकदार पण मिश्किल भाष्य करणाऱ्या एक अत्यंत ताकदीच्या कथालेखिका म्हणून आपण वाचकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. आपलं काही साहित्य हिंदी, गुजराती, इंग्रजी आणि कानडी भाषेत देखील अनुवादित झालं आहे. आकाशवाणीवरील आपलं विपुल लेखन नभोनाट्यांच्या माध्यमातून अनेकदा रसिकांनी अनुभवलं आहे. आडवळण सहवास हा सुखाचा, नवी झुळूक, पहिली पायरी, पोटाचा प्रश्न, आरंभ, आरशात डोकावण्यापूर्वी, बाजार, पर्स हरवलेली बाई, खुणेची जागा अशा कितीतरी कथासंग्रहांनी मराठी वाचकांना भुरळ घातली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कारासह महाराष्ट्र साहित्य परिषद आणि राज्यभरातील अनेक नामवंत संस्थांनी पुरस्कार देऊन आपला गौरव केला आहे. अनेक साहित्य संस्थांच्या जीवनगौरव पुरस्काराच्या देखील आपण मानकरी आहात. कथालेखन प्रांतातील आपल्या अमूल्य योगदानाबद्दल आज विदिशा विचारमंच आणि कोहिनूर कट्टा यांच्यातर्फे प्रसिद्ध लेखक आणि वक्ते प्राध्यापक मिलिंद जोशी आणि कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्याला कथाकार सन्मान प्रदान करण्यात येत आहे. आपल्या दमदार कारकिर्दीला मनपूर्वक अभिवादन आणि आपल्या पुढील वाटचालीस आरोग्यदायी सदिच्छा. आपलं मनपूर्वक अभिनंदन. आपले स्नेहाभिलाषी ममता क्षेमकल्याणी आणि नितीन जळूकर, विदिशा विचारमंच, पुणे. मी जोशी सरांना आणि गोयल सरांना विनंती करते की शंकर पाटील, दमा मिराजदार आणि व्यंकटेश माडगुळकर या 3 दिग्गजांच्या सन्मानार्थ होणाऱ्या या कार्यक्रमात त्यांनी हा सन्मान प्रदान करावा. आजच्या या सन्मान सोहळ्यात आपलं मनोगत ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत. मी माननीय मंगलाताईंना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. विदिशा विचार मंचाचे क्षेमकल्याणी आणि जळूकर, व्यासपीठावर बसलेले गोयल साहेब आणि आमचे स्नेही मिलिंद जोशी आणि बंधू भगिनींनो, 8 दिवसापूर्वीपर्यंत असं काही असेल असं मला चुकूनही वाटलेलं नव्हतं. पण मला काही असण्यापेक्षा या 3 लोकांचं नाव हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटलं. कारण खरोखर मराठी साहित्याचं एक दालन समृद्ध करण्याचं काम ह्या 3 लेखकांनी वर्षानुवर्ष केलेलं आहे. 40-40, 45 वर्षाची करिअर एकेकाची असावी. आणि मला असं दिसतं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा बदलता भारत आणि त्याच्यात ग्रामीण जीवनाची होणारी थोडीशी होरपळ आणि त्या माणसांचं शहराशी जुळवून घेण्याची सगळी धडपड, हे सगळं सर्वात कुठे गोठलं गेलं तर ह्या ग्रामीण कथाकारांच्या कथांमध्ये गोठलं गेलं. ह्याच्या इतकं अन्य कोणालाही जमलेलं नाही. म्हणजे मिरासदारांचे शेकडो विनोद आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. पण त्या गोष्टीतल्या नायिकेचा बाप मुंबईला गेला आणि तो कशाखाली तरी मरून सापडून मेला. आता कशाखाली सापडला तर गावातला माणूस म्हणतो बहुतेक विमानाखाली असेल. कारण त्याला रेल्वेचा सुद्धा तोपर्यंत अंदाज आलेला नाही आहे. मला हे फार हृदय वाटतं अशासाठी की कणानीही त्या माणसाचं न्यूनत्व मिरासदार दाखवत नाहीत. कणानीही नाही, उलट कणव येईल असंही दाखवत नाहीत. अतिशय साधं विधान तो करतो की काय विमानाखाली असेल, इमानाखाली असेल वगैरे असं. तर ही जी एक मानवी सहानुभूती आहे ना, ही जी समज आहे ना, ही मिरासदारांमध्ये आणि मग ह्या बाकी सर्वांमध्येही फार मोठ्या प्रमाणावर होती असं मला वाटतं. त्याच्यामुळे ह्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कुणाला तरी निदान माझं नाव आठवलं ह्याचीच मला खूप मजा वाटलेली होती की अच्छा असंही असू शकतं का. कारण मी तोपर्यंत कधी असा विचार केला नव्हता. माझा ग्रामीण लेखनाशी सुतराम संबंध नाही. मी कमालीची शहरी व्यक्ती आहे आणि ते मी कधी लपवलेलंही नाही. जे माहीत नाही ते लिहायचं नाही या प्राथमिक अटीवर माझं सगळं आयुष्य गेलेलं आहे. त्यामुळे मला त्याच्याविषयी काही वाटलं नाही. या 3घांविषयी थोडंसं बोलते आणि स्वतःविषयी थोडंसं बोलते. यांनी मला 15 मिनटं दिली आहेत, ती फार ओलांडणार नाही याची मी नक्कीच काळजी घेणार आहे. 2-3 साम्य आहेत ह्या लोकांच्या 3घांच्यात. म्हणजे 3घांची ही पार्श्वभूमी ही अनागरी अशी आहे. निम्न गावातनं आलेली आहेत. त्यावेळी माणदेश असेल, सातारा असेल, पंढरपूर असेल, कोल्हापूर असेल वगैरे. नंतर मिरासदार प्राध्यापक झाले हे खरं आहे, पण बाकी दोघांना फारसं शैक्षणिक पाठबळ नाही आहे. आणि त्यातही माडगुळकरांनी जे प्रचंड इंग्रजी वाचन नंतर केलं शिक्षण नसताना, तो तर एक अद्भुत असाच प्रकार आहे. ते केवळ त्या पिढीतच घडू शकलं असतं असं मला वाटतं. आणि तिसरं मला फार महत्त्वाचं वाटतं की ह्यांच्या 3घांच्याही कुठल्याही लेखनात
बॅगेज नाही आहे. मी ह्याला सुधारतोय, त्याच्याविषयी कणव निर्माण करतोय, ह्याची बाजू मला शासनासमोर मांडायची आहे, असं काहीही नाही. ही जगणारी माणसं आहेत, ह्यांच्या आयुष्यात हे असं असं घडतंय, मला ते सांगावंसं वाटतंय म्हणून मी ते सांगतो आहे. ह्या पलीकडे कुठलाही भाव ह्या कोणाच्याही याच्यात नाही. तिघांची बलस्थानं वेगळी आहेत. म्हणजे मिरासदार हे उघड उघड गोष्टी वेल्हाळ असे होते. ते खाजगीतही तसं असायचं की मिरासदार एकदा व्यासपीठावर गेले की ते कधी सगळ्यांचा कब्जा घेत असत कळायचंही नाही. आणि ते ज्या प्रकारे त्यांचे विनोद सादर करत असत, मला तर वाटतं की परफॉर्मिंग आर्टमधला वस्तुपाठ होते मिरासदार हा अक्षरशः. आणि त्या दृष्टीने कदाचित त्या काळाने बघितलं नसेल. आज परफॉर्मर्सची जी झटापट चालते ना, त्याच्या तुलनेत ते अतिशय सुखद आणि रम्य होतं असं मला वाटतं. तेव्हा मिरासदारांची स्ट्रेंथ किंवा ताकद जी आहे ती गोष्टी वेल्हाळ असण्याचीच आहे. त्यांना थोडक्यात आवरा वगैरे असं नाही म्हणता येणार. ते असं ऐस पैस आजूबाजूचं सांगत सांगत मग त्याच्यापर्यंत जातील. तर हीच त्यांची ताकद आहे. आणि त्यातून त्यांनी जे साधलं ह्याचं कारण कथा ह्या फॉर्मवर त्यांची विलक्षण पकड आहे. हे तीनही लोक मला कमाल वाटते की ह्यांनी चित्रपट कसे लिहिले, यांना काय ट्रेनिंग होतं. आज कसं आहे, सर्व माध्यमांचं प्रशिक्षण आहे सर्वांना, ह्यांना काही नव्हतं. अत्यंत यशस्वी वगनाट्य चित्रपट हे सगळं ह्या लोकांनी केलं कारण त्यांचं कथा ह्या फॉर्मवर प्रभुत्व आहे. कथा म्हणजे काय, ती कशी फुलवायची, ती समोरच्यापर्यंत कशी पोचवायची, ती कुठे आवर्ती घ्यायची, कुठे विस्ताराने सांगायची, ह्याचं काहीतरी उपजत शिक्षण या लोकांमध्ये होतं आणि ते त्यांच्यापासून आपण घेण्यासारखं आहे. व्यंकटेश माडगुळकरांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांची स्ट्रेंथ किंवा ताकद ही चित्रमयतेत आहे. ते चित्रकार मुळात, आणि त्यांनी जगभरातली चित्र पुढे प्रयत्नपूर्वक पाहिली अभ्यासली आहेत. कितीतरी लहान वयात मी करुणाष्टकेतलं वाचलं होतं जे मी कधीही विसरले नाही. किती वृद्ध बाई कपाळावर चिरी ओढते कुंकवाची, आणि ती चिरी सुरुवातीला गडद असते आणि शेवटी थोडी फिकट होत जाते. तर दगडी पाटीवर चुन्याच्या पेन्सिलीनी रेघ ओढल्यावर शेवटी जशी ती तुटक तुटक होते तशी आजीच्या कपाळावरची चिरी व्हायची, असं त्यांनी वर्णन लिहिलं आहे. म्हणजे अंगावर शहारा येतो की काय ह्याहून दृश्यात्मकता असावी. तर माडगुळकरांचं ही अतिशय मोठी ताकद आहे. त्यांची शब्दांची होती, ह्यांची चित्रांची आहे. त्यामुळे माडगुळकरांच्या काही कथा मिरासदारांच्या कथा एवढ्या लांब नाहीत, पण त्या सहज आपल्याला दिसतात असं वाटतं. आणि तिसरे जे शंकर पाटील जे आहेत त्यांना ह्या दोघांच्या तुलनेत थोडं कमी आयुष्य मिळालं, पण त्यांचा फोकस किंवा त्यांची नजर काय आहे, जरी सर्वांचं आपण निमशहरी किंवा ग्रामीण जीवन म्हटलं तर शंकर पाटलांची सगळी नजर जी आहे ना ती एका ना एका सत्ता संघर्षावर आहे. सत्ता संघर्ष म्हणजे कसा की गावातला सरपंच असेल आणि नागरिक असेल, कुटुंबातला सासरा आणि सून असेल, सतत माणसं सत्तेसाठी काय काय लटपटी करतायत असं सांगणारे शंकर पाटील असे तीन फार मोठे लेखक महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांनी कथाकथनाला एक वेगळी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या आधीपर्यंत असं ज्याप्रमाणे काव्याच्या प्रांतामध्ये बापट, पाडगावकर, करंदीकर ह्या त्रयींनी काही जे केलं त्याचप्रमाणे ह्या तिघांनी माझ्या लहानपणी लोकमान्य सेवा संघ पार्ल्यामध्ये शंकर पाटील एकटे असे ताठ दोन्ही पाय रोवून उभे आहेत, कुठलंही सामग्री नाही, काहीही नाही. पुलं निदान उपरणं तरी घ्यायचे, पाटील तेही घेत नव्हते. पण ते ज्या काय ताजमहालात सरपंच वगैरे गोष्टी सांगायचे ना, हे कमाल असायची अक्षरशः. तर मला ह्या लोकांचा स्टेज प्रेझेन्स, ह्या लोकांची कथा, ह्या वाङ्मय प्रकारावरची पकड आणि आपापली स्ट्रेंथ वापरतील अशी दृश्य रचणे. म्हणजे मिरासदारांचं शब्दाचं प्रेम आहे तर ते खूप शब्दाचेच खेळ करणार. काय तो देवळामध्ये कीर्तन चालू आहे आणि ते कीर्तनकार सारखे सांगतायत की या जगात सत्याच्या वर कोणी नाही, या जगात सत्याच्या वर कोणी नाही. तर दरवाजाशी एक बेवडा बसलेला आहे, तो तिथून ओरडतो. ते म्हणतात कोणाला माहिती आहे का सत्याच्या वर कोण आहे? तो म्हणतो मला माहिती आहे.
तर कोण? तर अठ्ठ्या. हे आजकाल ज्याला पीजे म्हणता येईल किंवा कट्ट्यावरचे विनोद, पण असे सुद्धा ते खटकत नव्हते, कारण ते जसं काही वातावरण निर्माण करायचे. तर अशा या 3 थोर लेखकांचा जिथे उल्लेख आहे, जिथे त्यांचं साजरं होतं आहे शताब्दीचं सगळं वळण, तिथे आपण असणं हे मला खूप आवडलं. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या संपूर्ण लेखनात सतत अंगभूत समाजभाष्य आहे, पण आपण भाष्यकार आहो असा ते दावा कधीही करत नाहीत, आणि ही त्यांची शक्ती आहे. आजकाल दिवसेदिवस पुष्कळ लेखनाला कळत नकळत एक अजेंडा चिकटतोय. आताचा प्रश्न मला तो वाटतो ललित साहित्याचा, की कुठे ना कुठे छोटा मोठा अजेंडा आहेच, की असं लिहिल्यास मला अमुक म्हणतील, पुरोगामी प्रतिगामी डावं उजवं अमुक तमुक, त्यामुळे मी असं नाही म्हणणार वाटलं तरी. पण मग ते तेवढं कन्व्हिन्सिंग होत पण नाही. अनेकदा लक्षात येतं की हे उपरं आहे, तर ह्या लोकांनी असा कधीही प्रयत्न केला नाही. म्हणून या तिघांना मी अतिशय आदरपूर्वक अभिवादन करते. यांची खूप पुस्तकं मी माझ्या वाढीच्या वयात वाचलेली आहेत, ह्यांचे परफॉर्मन्सेस मी बघितलेले आहेत, आणि दरवेळी मनात त्यांचा थोडा हेवाही केलेला आहे. आता माझ्यापर्यंत यायचं तर ह्यांच्या अगदीच विरुद्ध, नुसतं स्त्री पुरुष किंवा शहरी ग्रामीण अशा अर्थानेही नव्हे, पण सीमित जीवन जगणारी एक व्यक्ती. शेवटी त्या वयातल्या त्या काळातल्या ह्या पुरुषांचं एक्सपोजर एरिया आणि माझी ह्याला निश्चितच फरक होता किंवा निश्चितच मर्यादा होती. त्याच्यामुळे मग त्यात मी काय करू शकते, म्हणजे नेहमी जे म्हणतात ना की लेखक काय बघतो आणि लेखक कसं बघतो, दोन्ही सारख्याच महत्त्वाचं आहे. तर समजा माझी जगाकडे बघण्याची खिडकी ही शक्यतो माझ्या संसारातलं किंवा माझ्या स्वयंपाकघराच्या मागची खिडकी वगैरे असेल, तरी मी त्यातून दूर किती बघू शकते, खोल किती बघू शकते, असा प्रयत्न मी माझ्या आयुष्यभर केलेला आहे. माझं लेखन मुळात कथांपासून सुरू झालं. ह्याचं कारण तो काळ असं आहे, कारण 1960 साली महाराष्ट्र राज्य स्थापन झालं, आणि आपल्याला कल्पना नसेल काहींना कदाचित, पण मराठीमध्ये कुटुंब मासिकं किंवा फॅमिली मॅगझिन्स ह्याची खूप मोठी लाट त्या काळात आली. म्हणजे आज जी अस्तंगतही झालेली मासिकं आहेत, ही बरीच मासिकं त्या काळामध्ये, मग त्यांना काय झेडपीतनं सचिवालयातनं जाहिराती दिल्या, कुणाला कागद पुरवला, शासनाने काही काही सवलती दिल्या, पण ती मासिकं महिन्यामागून महिने यायला लागली, आणि मग त्यांना काहीतरी चारा हवाच होता. तो मोठ्या प्रमाणावर कथांच्या रूपात त्या काळात निर्माण झाला, आणि त्याच्यात मोठ्या प्रमाणावर बायकांनी लिहिलं. तोपर्यंत बायका एवढं लिहित नव्हत्या जेवढं या काळात लिहिलं गेलं. दुसरं एक मला सांगायला आवडेल की ललित गद्य हा वाङ्मय प्रकार हा आता 90-92 नंतर माध्यमांमुळे एवढा फोफावला आहे. मराठीमध्ये आरंभी साहित्य म्हणजे कथा हेच होतं. म्हणजे कथा कीर्तनकार सांगतात तीही कथा, आपण मुलांना छोट्या सांगतो इसापाची कथा, आणि कथेला शेवटी थोडं तात्पर्य, मग ती नीतिकथा, बोधकथा, अमुक तमुक. तर ललित गद्य असं फारसं नसल्यामुळे, किंवा फार मोठ्या पदावरच्या माणसांनी लिहिलं तर चालेल, आम्ही सामान्य माणसांनी काय ललित गद्य लिहायचं असं काही विचार असल्यामुळे ते तसं नव्हतं. लघुकथेच्या बद्दल आम्हाला आकर्षण वाटायचं ते कारण होतं. किती वेगाने छापून येत होती, लोकांसमोर जात होती, त्याच्यामुळे मग मी माझं सुरुवातीचं लेखन त्यातलंच झालं. दुपारी सहज आठवत होते 1976 साली माझी पहिली कथा स्त्री मासिकात छापून आली. मला लक्षात आहे कारण ती कथा स्पर्धा होती, आणि तेव्हाच्या ज्या स्त्रीमुक्तीच्या विचारानुसार ती सगळी होती. तर 76 साली त्या कथा स्पर्धेत माझ्या कथेला बक्षीस मिळालं, आणि त्यांनी मला फोटो छापायला मागितला, तर माझ्याकडे द्यायला फोटो नव्हता. म्हणजे तेवढी पद्धतच नव्हती त्या काळामध्ये. आणि मग मी माझ्या लग्नातला फोटो असं काहीतरी पेनानी खरडून वगैरे माझ्या मते सुधारून असा मी पुण्यात राहतही नव्हते तेव्हा, तर मी तो टपालानी पाठवला, आणि अशी ती सगळी गोष्ट आहे. त्याला महत्त्व नाही आहे. का कथा लिहिल्या गेल्या याचं 2-3 कारण आहेत. की लघुकथेची ताकदच ही आहे की ती एका बैठकीत वाचून संपली पाहिजे. साधारण 1500 शब्द ते 7500 शब्द हा लघुकथेचा आवाका जगभर मान्य केलेला आहे. मीच एकटीने अशातला काही भाग नाही. साधारण ती वाचायला 15 मिनटं ते पाऊण तास माणसाला पुरावा.
त्याच्यामध्ये शक्यतोवर मर्यादित व्यक्तिरेखा असाव्यात आणि त्यांनी एकमेव भावना एका कथेतून मनावर बिंबवली जावी. फार भावनांचा गोंधळ वगैरे अपेक्षा नाही, असं सगळं ते होतं. पण त्यामुळेच मर्यादित जागेत मर्यादित शब्दात मोठा परिणाम साधण्याचं बंधनही लेखकावर होतं. मग ते आम्हाला जमलं तसं पेललं. ते कसं काय हे आता सांगण्याची ही वेळ किंवा जागा नाही आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे ते सोपं वाटलं तुलनेनी. आणि आज असं दिसतंय की कथेच्याबद्दल थोडी अतिपरिचयात अवज्ञात झालेली आहे. लोकांना असं वाटतं की खूप सोपं आहे हे कथा लिहिणं. म्हणजे दिवाळी अंकाच्या शेवटी म्हणजे बाजार भरण्याच्या शेवटी मला काही अशा लहान भागातल्या होतकरू संपादकांचं मला पत्र येतं, फोन येतो की लिहा काहीतरी. मग मी म्हणते नाही हो, माझं झालं आहे. तर मग ते मला नंतर, तुम्हाला काय कठीण आहे, तसं तर नवरा बायको मुलं वगैरे लिहायचं ना, मग लिहा की तुम्ही. तर मी म्हणते अहो म्हणूनच कठीण आहे, कारण जर तेच असेल तर ते लोकांनी का नव्याने वाचावं, त्यांना ते वाचायला का उद्युक्त करावं, किंवा त्यांना असं काय ओढणारं असेल की जे त्यांच्याच माहितीचं आहे तरी परत वाचतील. तर हे ज्याला कळतं तो लघुकथेविषयी खूप सावध असतो, आणि ज्याला कळत नाही तो पटापट लघुकथा लिहिण्याच्या मागे लागतो. आणि मग त्याचं काय होतं ते आपल्याला त्याचं वाचल्यावरती किंवा वाचन सोडल्यावरती, खरं म्हणजे अर्ध्यात सोडल्यावरती आपल्याला ते कळायला लागतं असं मला वाटतं. मला असं वाटतं की मराठी भाषेतलं सर्वात उत्कंठावर्धक वाक्य कोणचं, तर एकदा काय झालं हेच आहे, अन्य नाही. एकदा म्हणजे रोज होत नाही, म्हणजे आपल्याशी नाही होणार, क्षयशी झालं माझ्याशी. काय म्हणजे अगणित शक्यता असतात, या जगात काही होऊ शकतं. आणि झालं म्हणजे होऊन गेलं. काय आहे, जर ती प्रोसेस चालू असेल तर त्याची कथा नाही. झालं म्हणजे होऊन गेलेलं आहे. त्याच्यामुळे मग त्याचा पंचनामा करायला, त्याची चिकित्सा करायला आपण मोकळे असतो. तर काल परवा थोडं माडगुळकर वाचत होते, एकेकाळी खूप वाचले. माडगुळकरांनी एकीकडे हेच वाक्य लिहिलं आहे, जोवर जगात एक सांगणारा आणि एक ऐकणारा असेल तोवर गोष्टीला मरण नाही, असं माडगुळकरांनी लिहिलेलं आहे एके ठिकाणी. तेव्हा एक सांगणारा आणि एक ऐकणारा ह्याच्यात आपण सांगणारे होऊया आणि लोकांना ऐकायला लावूया, अशी ज्यांना हौस आली त्यांच्यापैकी मी एक व्यक्ती होते. आणि मला जमेल तेवढं हे आयुष्यभर केलं. आता कथा, कार्यशाळा, वर्कशॉप्स असं खूपच सगळ्या बाबतीतच आहे, आणि ठीकच आहे तर त्यांनी फायदा घ्यावा. आमच्या वेळी असं काहीच नव्हतं, अगदीच काही नव्हतं. त्याच्यामुळे मग आपणच प्रयोग करायचे, कसं काय जमतंय बघायचं, वारंवार लिहायचं. म्हणजे एक कथा मी 9 वेळा 10 वेळा अशा लिहिलेल्या असतात. म्हणजे विनोदी वाटणाऱ्या कथा तर खूप जास्त लिहिलेल्या असतात, कारण त्याची प्रिसिजन किंवा पकड ती सुट्टा कामा नये म्हणून ते वारंवार लिहायचं. कंटाळा वगैरेचा प्रश्नच येत नाही, पण आपल्याला अचूक ती अभिव्यक्ती सापडेपर्यंत ते करत राहायचं. अशासारखे प्रयत्न मी माझ्या उमेदीच्या काळात तर पुष्कळच केलेले आहेत. आणि मला नेहमी असं वाटतं की रियाज करेगा वो राज करेगा, हे जे संगीतात आहे ना तेच काही प्रमाणात साहित्यातही आहे. कोणीतरी लोकोत्तर प्रतिभावंत असतील, प्रश्नच नाही. म्हणजे लगेच कोणीतरी ज्ञानेश्वरांचं उदाहरण देऊ नये, ते थोर होते, पण तुम्ही आम्ही तसे नाही आहोत. आपण जर सामान्य कुवतीचे असू तर आपल्याला आपल्या हत्याराची धार प्रयत्नाने वाढवायलाच पाहिजे, त्याला पर्याय नाही. माझ्या बाजूने मी असा प्रयत्न पुष्कळ वर्ष करत गेलेली आहे. ह्यामुळे सगळं जमलं का, तर नाही जमलं सगळं. आज जेव्हा मी माझ्या काही कथांकडे बघते, काही कारणांनी त्याचे परफॉर्मन्सेस आता जास्त होतात, विशेषतः परदेशामधली मंडळं, क्लब्स वगैरे, त्यांना तो एक जुना मराठीचा नॉस्टॅल्जिया हवा असतो. त्यामुळे मग ते माझ्या लेखनाचं काही सादरीकरणं वगैरे करतात. तेव्हा ती बघते तेव्हा माझ्या लक्षात येतं की अरे इथे हे सुटलं बरं का, हे इथं असं नको होतं, हे इथे धरायला पाहिजे होतं वगैरे. अनेक अशा चुका आढळतात. पण मला असं वाटतं की 8-10 चुका झाल्यावरच एखादी बरी गोष्ट झाली असेल हातून. त्याच्यामुळे त्याच्यासाठी त्या होणं हे अपरिहार्यच होतं. त्याच्याबद्दल फार खंत काही करायला नको.
शेवटी माझ्या वेळाच्या मर्यादेमुळे मला असं जरूर सांगावंसं वाटतं की कथा हा खूप फसवा वाङ्मय प्रकार आहे. खूप सोपा आहे असं वाटतं, हातात आला आला असं वाटतं, कुठल्या टोकानी तो निसटून जाईल हे कळत नाही. आता वयानुसार मी पुष्कळ स्पर्धांना परीक्षक वगैरे असते, तर किती वेळा मला हे वाटतं की अरे लेखका बाबा, तुझी कथा मागच्याच पानावर संपली होती, तू पुढे काय एवढं लिहिलं आहेस, तुला काय म्हणायचं आहे, किंवा तू सुरुवात कुठे केलीस, 2-3 पिढ्या आधी गेलास ना तू, तुझं कथाभाग तर खूप पुढे होता. त्यामुळे कथेचा एक गोळीबंद अनुभव हा आधी ठरवणं आणि मग तो गोळीबंद शब्दामध्ये मांडणं हे बऱ्यापैकी कष्टाचं काम आहे. ते काही एवढं सोपं नाही. ते जमतं तेव्हा आनंद वाटतो, जमत नाही तेव्हा अर्थात हळहळ वाटते. पण 10 वेळा न जमल्यावर कधीतरी जमण्याची शक्यतासुद्धा असते असं मला वाटतं. शेवटी साहित्य हा एक अतिशय अफाट असा महासागर आहे. यातलं सगळ्यांना सगळं नव्हे, एका कोणाला बरंचसंही मिळत नाही. सगळ्यांना सगळं तर फारच झालं, पण बरंचसंही मिळत नाही. त्या दृष्टीने आपल्याला उद्या काहीतरी सापडेल म्हणून शोध घेत राहणं हा शेवटी भाग आहे असं मला वाटतं. फॉर्म्युला तर जगात कोणाला सापडत नाही आणि सापडूच नाही आहे. फॉर्म्युला सापडला तर गोंधळच होईल, मग ते एक छापाचे गणपती व्हायला लागतील, जे आज काही ठिकाणी आपल्याला दिसतंय की लोक तो फॉर्म्युला मानतायत, तो फसवा आहे. तर अशा या महासागरात आपल्याला जमेल तेवढे आपण हात मारत राहावे. माहीत नाही, कदाचित एखादा छान मोत्याचा घोससुद्धा आपल्या हाती लागेल. त्या सगळ्याची मी अजूनही ह्या वयातही माझी पूर्ण मानसिक तयारी असते. आज ह्या निमित्ताने ह्या लोकांनी मला इथे बोलवलं, माझा सन्मान केला, याबद्दल मी सर्वांची अतिशय मनपूर्वक आभारी आहे. मनापासून धन्यवाद ताई. तुम्ही हा सन्मान स्वीकारला हा आमच्यासाठी खूप अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. कथा साहित्य प्रकाराचा आढावा घेऊन या 3ही दिग्गजांबद्दल बोलून कथा या साहित्य प्रकाराबद्दलची एवढी छान तांत्रिक मांडणी आपण या ठिकाणी केलीत आणि त्याचबरोबर आत्मपरीक्षण करून तुम्ही जे काही मगाशी म्हणालात की आपल्या हत्यारांना धार करावीच लागणार आहे, तर मला असं वाटतं की आत्ता कॉपी पेस्टच्या जमान्यात तर हे वाक्य सगळ्यांनी मनावर कोरूनच ठेवायला हवं असं आहे. आपले मनापासून आभार. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक मिलिंद जोशी सर, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे मानसपुत्र, असं एका वाक्यात त्यांचा परिचय करून देते, कारण जोशी सरांचा पुणेकरांना परिचय करून देण्याची अजिबातच आवश्यकता नाही. तो वेळ त्यांनी स्वतःच्या भाषणासाठी वापरावा अशी मी विनंती करते. आत्ताच अलीकडे वसंत व्याख्यानमालेत प्राचार्यांविषयी आपलं जे व्याख्यान झालं त्याला जी तुडुंब गर्दी होती, तर ती पाहता बाकी काही बोलायची गरजच नाही. जोशी सर. व्यासपीठावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज प्राध्यापक दमा मिरासदार शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगुळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आदरणीय मंगलाताईंचा सन्मान होत असताना मला त्यांच्या शेजारी बसता आलं, त्यांचा सन्मान करता आला. हा आयुष्यातला सगळ्यात मोठा भाग्ययोग आहे असं मी मानतो आणि त्यामुळे या समारंभाचं निमंत्रण मी आवर्जून स्वीकारलं. आणि मला गोयल साहेबांचंही खूप कौतुक वाटतं आहे यासाठी की जिथे लक्ष्मीच्या पैशाचा खणखणाट असतो तिथे सरस्वतीच्या वीणेचा झंकार शक्यतो ऐकायला येत नाही. पण त्यांना आता गोयलगंगा हा ग्रुप किती मोठा आहे हे मी सांगण्याची गरज नाही, त्यासाठी एखाद्या वाघगंगेचीच आवश्यकता आहे. पण त्यांना आपले महाविद्यालयीन जीवनातले दमा मिरासदारांच्यासारखे प्राध्यापक आठवतात. हे विद्यार्थी म्हणून त्यांचंसुद्धा मोठेपण आहे असं मला वाटतं. नाहीतर काय प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचं नातं काय असेल काही सांगता येत नाही. आणि जुन्या काळामध्ये खूप चांगले प्राध्यापक होते की ज्यांची फोटोग्राफिक मेमरी असणारे. आमच्या इथे भावे नावाचे एक प्राध्यापक होते, म्हणजे त्यांना कुठला विद्यार्थी कुठल्या साली शिकायला होता हे ते बघता क्षणी सांगायचे. तर एक विद्यार्थिनी आमची वर्गमैत्रीण त्यांना भेटली आणि मग त्यांना म्हणाली की मी 93 साली आपल्या वर्गामध्ये होते. तर ते म्हणाले तू चुकलीस, तू माझी विद्यार्थिनी नाही आहेस, मी 93 सालीच निवृत्त झालो. तर त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये आपल्या जुन्या काळातल्या शिक्षकांना लक्षामध्ये ठेवणारे विद्यार्थी हे खरं शिक्षण क्षेत्राचं वैभव आहे असं मला वाटतं. आज ज्या 3 कथाकारांचं स्मरण आपण करतो आहोत त्यातल्या 3घांनाही मी खूप जवळून पाहिलं
आणि त्यांच्या कथाकथनाचे कार्यक्रम तर मी मैदानामध्ये मांडी घालून ऐकलेले आहेत. दमा मिराजदारांचा मला खूप जवळून सहवास लाभला तो त्यांच्या अखेरीच्या श्वासापर्यंत. म्हणजे मिराजदारांची तब्येत ही शेवटपर्यंत उत्तम होती आणि अगदी एखादा वर्ष अगोदर जेव्हा पत्रकार मुलाखत घ्यायला आले त्यावेळेला आता मी सर्पयोनीमध्ये गेलेलो आहे आणि मला काही ऐकायला येत नाही हे त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं होतं. तर या तीनही कथाकारांचं वेगळेपण मला असं जाणवतं की मराठीमधला विनोद हा मध्यमवर्गीय आणि पांढरपेशा लोकांच्या जीवनातल्या घडामोडींशी निगडीत होता, त्यामुळे तो मर्यादित होता. हा विनोद ग्रामीण जीवनातल्या अस्सल घडामोडींशी जोडून मराठी विनोदाचं वर्तुळ व्यापक करण्याचं काम हे दमा मिराजदार आणि शंकर पाटील यांनी केलं असं मला वाटतं. आणि ते त्यांचं काम हे खूप मोठं आहे आणि त्यामुळं ग्रामीण जीवनातला जो अस्सल विनोद आहे तो मराठी साहित्यामध्ये आला. आणि व्यंकटेश माडगुळकरांचं योगदान मला असं वाटतं की त्यांनी बिनचेहऱ्याच्या माणसांना चेहरा दिला. हे त्यांच्या कथांचं एक वेगळेपण होतं. ज्या कथाकथनाचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख होतो आहे, आपल्याला आश्चर्य वाटेल की या कथाकथनाचा प्रारंभ आपण करावा आणि असे कार्यक्रम करावेत ही कल्पना कशी पुढे आली असेल. तर मंगलाताईंनी मगाशी सांगितलं की कथा हा वाङ्मय प्रकार सगळ्यांना इतका आवडतो, म्हणजे आपल्याकडे एकदा काय झालं म्हटलं की माणसं कान टवकारतात आणि स्वतःपेक्षा इतरांच्या आयुष्यात काय चाललंय याची उत्सुकता सगळ्यांना फार आहे. त्यामुळं कथा या वाङ्मय प्रकाराला कधी मरण असणार नाही. पण कथाकथनाचा उगम इतक्या एका गमतीशीर गोष्टीतून झाला की 1961 साली महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने शासकीय पातळीवर कथाकथनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि भालचंद्र गुंडेवार नावाचे त्यावेळेसचे अधिकारी होते. त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या कथाकारांना निमंत्रित केलं आणि हा कार्यक्रम झाला नागपूरला महादेव शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. आणि या कार्यक्रमाला गदी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, प्राध्यापक दमा मिराजदार, शंकर पाटील, सोपानदेव चौधरी, वामनराव चोरघडे या सगळ्यांना बोलवण्यात आलं. आणि या अधिकाऱ्याने अगोदर पत्र लिहिलेलं होतं की आमच्या सरकारी योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही हे कथाकथनाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. तर या सगळ्या लोकांनी कळवलं की आम्ही कथाकथन करू पण तुमच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार होईल अशी अपेक्षा तुम्ही आमच्याकडून करू नका. तर तो अधिकारी फारच तयार होता. तो म्हणाला की तुम्ही कथा आहे तशी सांगायची आणि आमच्या योजनेविषयीचा एखादा किस्सा सांगायचा, म्हणजे तुमचाही हेतू साध्य होईल आणि आमचा हेतू साध्य होईल. तर मिराजदारांनी मला ती आठवण फार मनोरंजक पद्धतीने सांगितली की ते म्हणाले आम्हाला कथा वाचनाची सवय होती पण कथाकथनाची सवय नव्हती. आम्ही कथा वाचनाचे कार्यक्रम टिळक स्मारक मंदिरामध्ये केले होते पण आम्ही सगळे पुस्तकांमध्ये इतके अडकून पडत होतो की श्रोत्यांच्या मनातले भाव आम्हाला पाहायला मिळत नव्हते. आणि ज्यावेळेला कथाकथन करायचं आहे असा प्रस्ताव पुढे आला त्यावेळेला आम्ही अक्षरशः शाळकरी मुलं पाठ करतात तशा सगळ्या कथा पाठ केल्या आणि मी तर असा घरामध्ये चक्रा मारत ओळ न ओळ त्या कथांमधली आठवत होतो. आणि तो प्रसंगही मिराजदारांनी सांगितला की नागपूरला तो कथाकथनाचा कार्यक्रम झाला, महाराष्ट्रातले सगळे दिग्गज कथाकार आणि मग मी माझी पहिली चोरी ही कथा सांगितली आणि लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. मी खुर्चीवरती येऊन बसलो तर तो सरकारी अधिकारी आला आणि म्हणाला हो आमच्या योजनेचा काहीच प्रसार झाला नाही. मग मिराजदार पुन्हा उभे राहिले आणि म्हणाले हेच पैसे जर मी शासनाच्या अल्पबचत योजनेमध्ये गुंतवले असते तर माझ्या घरी, म्हणजे ही जी उत्स्फूर्तता आहे त्यांची ती मला अधिक महत्त्वाची वाटली. आणि मग तो प्रकार लोकांना आवडतोय हे लक्षात आल्यानंतर मग या तिघांनी ठरवलं. मिराजदार त्यावेळेला औरंगाबादला होते, माडगुळकर आणि पाटील हे पुण्यामध्ये होते आणि मग हे तिघं मिळून कथाकथनासाठी म्हणून ही प्रत्येक क्षेत्रातली त्रिमूर्ती त्या काळामध्ये एक सुवर्णकाळ निर्माण करत होती. म्हणजे विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंतराव बापट एकीकडे, दुसरीकडे शंकर पाटील, दमा मिराजदार, व्यंकटेश माडगुळकर आणि तिसरीकडे वक्तृत्वाच्या क्षेत्रामध्ये बाबासाहेब पुरंदरे, प्राचार्य शिवाजीराव भोसले आणि राम शेवाळकर ही मंडळी सगळा महाराष्ट्र असा सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यातून यांची धारा व्हावी अशा पद्धतीने सगळं काम सुरू होतं. आणि मिराजदारांनी एक एक ते सगळे अनुभव सांगितलेत. म्हणाले आम्ही कथाकथनाच्या निमित्ताने जायचो आणि एकदा शंकर पाटलांचं कथाकथन असं रंगात आलेलं होतं तितक्याच समोरच्या माणसाला फिट आली आणि तो जोरदार पडल्यानंतर मग बाकीची लोकं आली, कांदा लावणं, पाणी देणं वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. आता सुरुवात कशी करायची
मग मिरासदारांनी माईकचा ताबा हातामध्ये घेतला आणि ते म्हणाले, साहित्याचे समाजावरती काय काय परिणाम होतात याचा अनुभव आता आपण घेतलेला आहे. आणि मिरासदारांनी एक अनुभव सांगितला की मुंबईला कथाकथन रंगात आलं म्हणाले आणि एकदम सभेमध्ये गोंधळ सुरू झाला. का तर एक वेडा श्रोत्यांच्या मध्ये शिरलेला होता. मग शेवटी मिरासदार उभे राहिले आणि म्हणाले, आता वेडा निघून गेलेला आहे, शहाण्या माणसांनी खाली बसून कथाकथनाचा आस्वाद घ्यावा. अशा प्रकारच्या अनेक गमती जमती त्या कथाकथनामध्ये घडल्या. ड्रॉइंग मास्तर असा तास ही किती सुंदर कथा, पण सगळ्या ड्रॉइंग शिकवणाऱ्या शिक्षकांना इतका राग आला की त्यांनी निषेधाचं एक पत्रक काढलं की तुम्ही आमच्यावर टीका करून स्वतःचं पोट भरता म्हणून. तर मिरासदारांनी तो सुद्धा अनुभव सांगितला की ही कथा सुद्धा पचवता येणं ही त्या काळामध्ये किती कठीण गोष्ट होती. आणि आणीबाणीच्या काळामध्ये पोलीस येऊन थांबायचे कथाकथनाच्या कार्यक्रमाला. तर मिरासदार त्यावेळेला सांगायचे की आमच्या कथेमधले जे पोलीस आहेत ना ते वाह्यात पोलीस होते, तुम्ही फार चांगले पोलीस आहात, त्यामुळे यांचा आणि तुमचा काही संबंध आहे असं तुम्ही अजिबात समजू नका. तर त्यामुळं या गमती जमती घडत होत्या. आणि मिरासदारांनी असं सांगितलं की कथाकथनाच्या कार्यक्रमामुळे आमच्या कथात्मक साहित्याला मोठी मागणी आली. याचं कारण की आपला जो वाचनाचा प्रवास आहे तो श्रवणातून वाचनाकडे असाच झालेला आहे. त्यामुळं उत्तम कथा कानावर पडल्या, मग लोकांच्या मनामध्ये एक उत्सुकता निर्माण व्हायची की हा कथासंग्रह आपण घेतला पाहिजे, तो वाचला पाहिजे. आणि त्यातून वाचन संस्कृतीला सुद्धा एक मोठी चालना मिळाली. आणि त्यांच्यावरती टीका करणारा आनंद यादवांच्या सारखा सुद्धा एक वर्ग होता की तुम्ही या कथाकथनामध्येच खूप वेळ वाया घालवतात वगैरे. जसं वक्त्यांच्या विषयी म्हटलं जाते की तुम्ही बसून का लिहित नाही, अर्थात ज्यांना बोलवत नाही त्यांचीच ही तक्रार असते की तुम्ही बसून लिहित का नाही. तर त्यामुळं तीही टीका त्यांच्यावरती झाली. पण या तिघांनी मराठी कथा ही गावोगावी पोचवली. आणि मी स्वतः भाग्यवान की विशेषतः मिरासदारांचा जो अखेरचा कालखंड आहे, म्हणजे त्यांनी 80 वर्ष पूर्ण केल्यापासून ते 94 वर्षापर्यंत, त्या काळामध्ये मला त्यांचा अधिक सहवास लाभला, कारण ते साहित्य परिषदेचे अध्यक्षही होते. आणि पुढे आमचं चांगलं गुळपीठ जमत असल्यामुळे व्याख्यानमालेमध्ये अगोदर माझं व्याख्यान, मग दुसऱ्या दिवशी त्यांचं कथाकथन, किंवा आदल्या दिवशी त्यांचं कथाकथन, दुसऱ्या दिवशी माझं व्याख्यान, अशा आमच्या सगळ्या गोष्टी चालत असत. त्यांच्या घरीसुद्धा ते ज्यावेळेला सहकारनगरला राहायला आले तर शनिवारी आम्ही भेटत असू. रवी मुकुल यांना माहिती आहे, त्या आमच्या ग्रुपला त्यांनी शनिवार भजनी मंडळ असं नाव दिलेलं होतं. आणि त्यामुळं आम्ही सोलापूर जिल्ह्यातून आलेली मंडळी त्यांना आवडणारे धपाटे, पेंडपाला वगैरे पदार्थ घेऊन त्यांच्याकडे जात असू. पण या सगळ्यांच्याकडे 3 महत्त्वाच्या गोष्टी होत्या. कथाकथन ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. कथाकथनासाठी वक्तृत्व, साहित्य आणि नाट्य या 3 गोष्टींचा सुरेख संगम असावा लागतो. मुळामध्ये ते साहित्य कसदार असावं लागतं आणि कथा सादर करण्यासाठी उत्तम वक्तृत्व असावं लागतं. आणि नाट्य ही कथा या पद्धतीने सांगण्यासाठी मिरासदार भूताची गोष्ट काय कथा सांगत असत. अमेरिकेमध्ये जे विश्व साहित्य संमेलन झालं, मिरासदारांनी त्यावेळेला वयाची 80 पार केलेली होती, पण कथाकथनासाठी उभे राहिले तर सगळं सभागृह त्यांनी डोक्यावरती घेतलं. तर ती एक विलक्षण ताकद कथा या वाङ्मय प्रकारातली, ती कथाकथनाच्या माध्यमातून या तिघांनी सर्व दूर पोचवली. आणि या मंगलाताई यांचं वैशिष्ट्य असं की कथाकथन केल्यामुळे त्यांच्या लेखनावर परिणाम झाला असं अजिबात झालं नाही. उलट त्यांचे कथासंग्रह अधिक प्रमाणामध्ये आले. आणि या कथाकथनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची महाराष्ट्रभर जी भ्रमंती झाली, त्या भ्रमंतीतून त्यांना अनेक कथाविषय मिळाले, हे तिघांनी मान्य केलं आहे. त्यामुळं आपलं जे काही फिरणं असतं ते काही असंच वाया जात नाही, ही फार महत्त्वाची गोष्ट. आणि मिरासदारांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर त्यांचा जन्म अकलूजचा असला तरी वास्तव्य प्राधान्याने पंढरपूरमध्ये गेलं. आणि पंढरपूर म्हणजे सगळा अर्कच तिथे मंडळी, म्हणजे पांडुरंग जरी तिथे असला वास्तव्याला तरी आसपासची सगळी मंडळी किती अर्क होती याची सगळी वर्णनं ही मिरासदारांनी केलेली आहेत. म्हणजे तिथे रुक्मिणीचे जे पुजारी आहेत त्यांना आईसाहेब असं म्हणतात, आणि विठ्ठलाचे जे पुजारी आहेत त्यांना देवा असं म्हणतात. तर मिरासदार सांगायचे की सकाळी त्या विठ्ठलाच्या पुजाऱ्यांना विचारलं देवा कुठं, तर परसाकडला असं ते सांगायचे, कारण तांबा घेऊन निघालेले आहेत. आणि रुक्मिणीचे जे पुजारी आहेत त्यांना आईसाहेब असं म्हणायचे. आईसाहेब कुठे, तर हजामतीला असं ते सांगायचे, म्हणजे आम्ही आता कटिंग करायला निघालेलो आहे. तर असा सगळा जो इरसालांचा दरबार त्यांनी अनुभवला, म्हणजे
जसा एखादं गाव असतं, त्या गावामध्ये एक मारुतीचं मंदिर असतं, एक पार असतो, एक ओढा असतो, त्या गावचं म्हणून एक पीक असतं, तसं त्या मातीतला म्हणून एक अस्सल विनोद असतो आणि तो टिपून मराठी साहित्यामध्ये या तिघांनी आणला. ही गोष्ट सोपी नव्हती. विनोद हा दुर्मिळ असतो आणि तो सतत घडावा यासाठी अट्टहास केला तर अतिपरिचयात अवज्ञा होण्याची शक्यता असते. या मिरासदार आणि शंकर पाटलांचं वैशिष्ट्य असं की इतकं विनोदी लेखन करूनही अतिपरिचयात अवज्ञा झाली नाही आणि तेच सूत्र मला मंगला गोडबोले यांच्यामध्ये दिसतं की 4.5 दशकं जवळजवळ लिहून अतिपरिचयात अवज्ञा झाली नाही त्यांच्या बाबतीमध्ये. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपण या तिघांच्या नावे असलेला सन्मान मंगलाताईंना दिला. अगदी योग्य व्यक्तीची आपण निवड केली, कारण गेली 45 वर्ष मंगलाताई अतिशय निष्ठेनं लिहित आहेत. त्यांचं केवळ 1/3 लेखन विनोदी आहे. त्यांचे माझ्या माहितीप्रमाणे 17 कथासंग्रह हे गंभीर आहेत आणि 10 कथासंग्रह हे विनोदी आहेत. आणि त्यांनी म्हणजे गेल्या 45 वर्षामध्ये समाज जीवनामध्ये जी स्थित्यंतरं झाली, मग कुटुंब व्यवस्था असेल, आपली विवाह संस्था असेल, आपलं शिक्षण क्षेत्र असेल, भाषा, साहित्य, जीवनशैली, या सगळ्यांमध्ये जी स्थित्यंतरं झाली, त्यातून जी मूल्यव्यवस्था बदलली आणि त्या बदलत्या मूल्यव्यवस्थेमध्ये स्वतःला सामावून घेताना मराठी माणसांची जी घुसमट झाली, ती त्यांनी आपल्या गंभीर आणि विनोदी कथांच्या माध्यमातून फार प्रभावीपणे कथांच्या मध्ये मांडली. हे त्यांच्या कथांचं वेगळेपण म्हणून आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे. म्हणजे ज्या काळामध्ये स्त्रियांची विनोदबुद्धी हाच विनोदाचा विषय होता किंवा स्त्रिया हाच विनोदाचा विषय होता, अशा काळामध्ये विनोदी लेखन करणाऱ्या लेखिका म्हणून मंगला गोडबोले यांचं एक वेगळं स्थान त्यांनी निर्माण केलं. आणि त्यांनी कुणाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये लुडबुड केली नाही, कुणाचं चारित्र्यहनन केलं नाही आणि मुळामध्ये त्यांच्या विनोदाने कुणालाही जखमा केल्या नाहीत किंवा बोचकारलं नाही. तर निर्विष, उत्स्फूर्त, सहज असा विनोद हा मंगलाताईंचा विनोद आहे. आणि म्हणून आजच्या तरुण पिढीला सुद्धा, म्हणजे मी तर त्यांच्या लेखनाचा चाहताच आहे, पण माझी मुलगी देखील त्यांचं लेखन मोठ्या आपुलकीने आणि आस्थेने वाचते. हे मंगलाताईंच्या लेखनाचं खरं सामर्थ्य आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे त्यांचा आज जो सन्मान केला तो अगदी योग्य सन्मान केला. म्हणजे विनोदी लेखकाचं आडनाव गोडबोले असणं हा योगायोग आहे. कारण काय, विनोदी लेखकाचं कामच दंभावरती बोट ठेवणं हे आहे. आणि आचार्य अत्र्यांनी असं म्हटलंय की देवादिकांनी समुद्रमंथन केलं आणि त्यांना 14 रत्न सापडली, पण विनोद नावाचं 15वं रत्न त्यांना सापडलं नाही, कारण त्यासाठी संसारातील अनुभवाचंच मंथन करावं लागतं. आणि त्यामुळं संसारातील अनुभवाचं मंथन त्यांनी केलं. आणि मला मंगलाताईंचं खूप कौतुक अशासाठी वाटतं की यवतमाळचा जन्म, पार्ल्याला सगळी जडणघडण झाली आणि हुशार विद्यार्थिनी म्हणून त्यांचा नावलौकिक, म्हणजे त्यांनी कुठल्याही कला शाखा सोडून दुसऱ्या कुठल्याही विद्याशाखेला जायचं ठरवलं असतं तर त्यांना सहज प्रवेश मिळाला असता, पण ते सगळं त्यांनी टाळलं आणि कला शाखेला यायचं ठरवलं. आणि पुन्हा तिथून आमच्या गोडबोले सरांच्या नोकरीच्या निमित्ताने एकदम कराडसारख्या ठिकाणी की संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुखदुःखांची जाणीव तिजला नाही, असं ज्या कृष्णविषयी म्हटलं जातं, त्या कृष्णेच्या काठावरती असलेल्या कराडसारख्या ठिकाणी. आणि योगायोग असा की मंगलाताईंची पहिली कथा ही स्त्री मासिकाच्या दिवाळी अंकामध्ये, आणि आरंभ नावाची कथा, म्हणजे कथालेखनाचा आरंभ या कथेने व्हावा. आणि योगायोग असा की त्यांच्या ज्या गुरु विजया राजाध्यक्ष त्यांची कथा आणि मंगलाताईंची कथा एकाच दिवाळी अंकामध्ये असणं हा भाग्ययोग त्यांच्या वाट्याला आला. आणि तिथून पुढे त्या सातत्याने लिहित आलेल्या आहेत. सातत्य, वैविध्य आणि गुणवत्ता या 3 निकषांवर मंगलाताई 45 वर्ष टिकून आहेत, याचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. तेव्हा स्वतःच्या अटीवरती लेखन करणाऱ्या आणि स्वतःच्या अटीवरती जगणाऱ्या या लेखिकेला मी आपणा सर्वांच्या साक्षीने आदराने अभिवादन करतो. या 3 कथाकारांचं स्मरण करतो आणि आपली रजा घेतो. दमा मिरासदार आणि शीद फडणीस एकाच इमारतीमध्ये राहत होते. म्हणजे अगोदर समोरासमोर राहत होते आणि नंतर एकमेकांच्या खालीवर असे राहत होते. म्हणजे प्रतिभावंतांचं इतका दीर्घकाळ सख्य हे देखील मंगलाताई आजच्या काळामध्ये गंमत वाटावी अशी गोष्ट आहे.
तर मिराजदारांच्याकडे एकदा एक संयोजक गेले आणि ते म्हणाले, अहो तुम्ही केवढे प्रसिद्ध आहात. पानपट्टीवाल्याला विचारलं तरी त्यांनी सांगितलं, शिद फडणीस इथं राहतात, मिराजदार इथं राहतात. ते म्हणाले, त्यात आमचं कर्तृत्व नाही, आम्हाला दोघांनाही 2-2 सुंदर मुली आहेत, त्यामुळं सगळ्याला म्हणजे हे मोकळेपणाने चांगलं आहे. आणि शेवटच्या काळामध्ये मिराजदार, मी आणि शिद फडणीस आम्ही तिघंही एका व्यासपीठावरती होतो. एका प्रकाशन संस्थेला 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून. तर 8-8:30 वाजले तरी कार्यक्रम संपायला तयार नाही. मग शेवटी मिराजदारांना ऐकायला येत नव्हतं. मग त्यांनी मला विचारलं, लोक इतका वेळ कसे बसून आहेत? तर मी लिहून दिलं त्यांना की कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था आहे म्हणून लोक बस. हा, तर ते मोठ्यांनी म्हणाले, हो तरीच, नाहीतर एरवी 7:30लाच गेले असते. इतकी ओघवती शैली की असं वाटतं ऐकत राहावं. आणि दमांचे जे किस्से तुम्ही सांगितलेत तर ते म्हणजे अगदी आम्हाला सुद्धा त्या काळात घेऊन गेलेत. मला या निमित्तानं सांगायला आवडेल की दमांच्या कन्या सुनेत्राताई मंकणींची कालच भेट झाली. त्यावेळेला त्यांनी सुद्धा म्हणजे आम्ही एक अगदी 2-5 मिनटं पटकन तुम्हाला भेटतो असं सांगून त्यांच्याकडे गेलो आणि पुढचा 1.5 तास आम्ही हसून हसून लोटपोट होत होतो दोघंही, कारण त्यांच्याकडे एवढे किस्से अर्थातच आहेत. आणि आम्ही असं ठरवलं आहे की या जन्मशताब्दीनिमित्त सुनेत्राताईंचा म्हणजे दमांच्या सगळ्या किस्स्यांवर आधारित एक वेगळा कार्यक्रम विदिशा विचारमंच आणि कोहिनूर कट्टातर्फे लवकरच होणार आहे. त्याचं आमंत्रण आपल्यापर्यंत नक्की पोहोचेल. असा किस्स्यांचा खजिना पुन्हा आपल्याला पुढच्या कार्यक्रमात नक्कीच अनुभवता येणार आहे. मनापासून धन्यवाद जोशी सर. आपणही कायम विदिशा विचारमंचच्या पाठीशी आहात याचा आनंद वाटतो. आज यानंतर लगेचच 3 दिग्गज कथाकारांच्या कथांचं अभिवाचन होणार आहे. तर त्यांचं आपण या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते स्वागत करूयात. तत्पूर्वी मला सांगायला आवडेल की हा सगळा कार्यक्रम करताना सुनेत्राताई मंकणी आणि व्यंकटेश माडगुळकरांच्या कन्या ज्ञानदाताई नाईक यांनी खूप प्रेमानं आम्हाला या सगळ्याबद्दल शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल त्यांच्याप्रती देखील आम्ही कृतज्ञता व्यक्त करते. मी प्रथम बोलवते अक्षय प्रभाकर वाटवे. आज ते या ठिकाणी व्यंकटेश माडगुळकरांची मारुती राय ही कथा, या कथेचं अभिवाचन करणार आहेत. गावाकडच्या गोष्टी या संग्रहातली ही कथा आहे. मी मंगलाताईंना विनंती करते की त्यांनी कृपया अक्षय प्रभाकर वाटवे यांचं स्वागत करावं. टाळ्यांच्या गजरात आपण या उमद्या तरुण अभिवाचकांचं स्वागत करूयात. यानंतर मी अमृत सामक यांना या ठिकाणी बोलवते. निवडक शंकर पाटील या वालकुलकर्णी यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील हिशेब ही कथा या ठिकाणी ते कथेचं अभिवाचन करणार आहेत. यानंतर श्रीधर कुलकर्णी दमा मिराजदारांची भोकरवाडीतील गावगुंडी ही गोष्टीच गोष्टी या पुस्तकातील कथा आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचंही स्वागत करूयात. व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते की कृपया पहिल्या रांगेत आपण पुढे बसावं. कथाकथनानंतर आपण दमा मिराजदार, शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगुळकर यांच्या कथांचा आस्वाद घेऊन पुढे जाणार आहोत. त्यामुळे त्यानंतर आभाराची औपचारिकता नको म्हणून आत्ताच आपल्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करते. आजचा हा सन्मान स्वीकारला त्याबद्दल प्रथम माननीय मंगलाताई गोडबोले यांचे मनापासून आभार. आमच्या पाठीशी कायम उभे राहणारे, आमच्या कल्पनांना वास्तवात येण्यासाठी पाठबळ देणारे माननीय कृष्णकुमार गोयल सर यांचे देखील आभार. तसेच मोठे बंधू अशा नात्यानं आम्हाला मार्गदर्शन करणारे माननीय प्राध्यापक मिलिंद जोशी सर या मान्यवरांसह सभागृहात अनेक आमचे स्नेही आहेत. माधुरीताई सहस्त्रबुद्धे आहेत, रवी मुकुल सर आहेत, त्यानंतर जोशी काका आहेत, उत्कर्ष प्रकाशनाचे ज्येष्ठ पत्रकार सुभाष इनामदार आहेत, मृणालिनीताई चितळे आहेत. सगळ्यांचे मनापासून आभार. आपण सगळे आहात म्हणून विदिशा विचार मंचचं हे पाठबळ कायम वाढत राहतं आणि भविष्यातील कार्यक्रमांचं आत्ताच आमंत्रण देते. यानंतर लगेचच मी अक्षय प्रभाकर वाटवे यांना विनंती करते की. नमस्कार. सर्वप्रथम विदिशा विचार मंचचे मनपूर्वक आभार की त्यांनी ही छान संधी आम्हा नवोदितांना आणि तरुणांना दिली. एवढ्या 50 वर्षांचा अनुभव असलेल्या कथाकारांच्या कथा वाचणे ही तशी जबाबदारीची गोष्ट आहे. मला एक फक्त योगायोगाची गोष्ट आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो की आज ज्यांचा सन्मान झाला त्या मंगलाताईंच्याही कथा वाचायची संधी मला याआधी मिळालेली आहे. त्यांच्या कथांवर आधारित एकत्रित प्रयोगही आम्ही सादर करतो आणि अर्थातच तात्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे त्यामुळे त्यांच्या कथांवर आधारित एक वेगळा गोष्टी वेल्लाळ तात्या नावाने एक प्रयोग आम्ही करतो. या सगळ्या पूर्वसुरींच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या पाऊलखुणा अनुसरत पुढे जाण्याचा प्रयत्न आमचा आहे. त्यात आज मी
माडगुळकरांची ज्यांना आपण तात्या म्हणूनही ओळखतो त्यांची एक गोष्ट वाचणार आहे. मारुतराय अशी ती गोष्ट आहे. ते स्वतः तात्या जेव्हा ही गोष्ट सांगायचे एक कथाकथनामध्ये, तेव्हा एका नवीन देवस्थानाचा जन्म या शीर्षकाने ती कथा सांगायचे. हेही शीर्षक तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं मारुतराय महत्त्वाचं आहे. तर जून महिन्यातल्या ओल्या सकाळी गावात एक भला मोठा वानर आला, एकटाच. त्याचा गोतावळा त्याच्या मागे नव्हता. आमच्या भागात हा प्राणी तसा विरळाच. त्यामुळे सगळ्यांच्या कौतुकाचा, आदराचा, जवळजवळ 10-12 वर्षांनी तो गावात दिसला. कुठून आला, कसा आला, कोण जाणे, पण आला तो शेपटीची चौरी मिरवीत गाव मारुतीच्या देवळात शिरला. गाभाऱ्यात गेला आणि घटकाभरानं बाहेर येऊन शिखरावर बसला. लांब शेपटी हलवीत उन्हाला बसला. हा विलक्षण प्रकार पांडुगुरुवाच्या बायकून बघितला आणि तान्या छातीशी कवटाळलेल्या पाचत्या पोरीला काखलं मारून ती बाहेर पडली. नाही, देवळात मारुती शिरलाय म्हटल्यावर ती बातमी पहिल्यांदा गुरुवाला कळायला पाहिजे ना. त्यातून हा मारुती आज जाऊन मारुतीला भेटून उरावरी भेट घेऊन बाहेर आलता. तर ही नवऱ्याला हकीकत सांगणं अगदी जरुरीचं आहे, कारण मारुती गावात आला होता, देवळात जाऊन आला होता. त्यामुळे ती तरा आपल्या नवऱ्याला शोधायला निघाली. देवळाजवळ असलेल्या शाळेत जाण्यासाठी गावातली गुलाम पोरं पाटी दप्तर हलवीत आली आणि शाळेच्या पायरीवर येऊन बसली, कारण शाळा अद्याप उघडलेली नव्हती. मास्तरांचा चहा व्हायचा होता आणि शाळेच्या कुलपाची चावी मास्तरांच्या जानव्याला होती. तारेवर चिमण्या बसाव्यात तशी ती पोरं पायरीवर दाटीवाटीनं बसली होती आणि आपल्या मिचमीच्या डोळ्यांनी सूर्याचा चमकदार प्रकाश बघू लागली. पण तेवढ्यात मारुतीच्या शिखरावर बसलेला तो नवखा प्राणी त्यांनी पाहिला. आनंद, आश्चर्य आणि भीती ह्यामुळे त्यांची मनं उडू लागली. आणि मग एक मुसलमानाचं धीट पोरग पुढं झालं आणि आपलं नक्ट नाक खाजवीत म्हणालं, वांडर वांडर होप, वांडर वांडर होप, तुझ्या शेपटीला पावशेर तूप. बाकीच्या सगळ्या पोरांनी त्याची री ओढली. तेव्हा वानर आपलं काळं तोंड इचकून पोरांना भिवंडवू लागलं, जागच्या जागी नाचू लागला. मग मुसलमान पोरानं धोंडा उचलला, योग्य ठिकाणी घासला, नेम धरला. इकडं तिकडं मिचमीच्या डोळ्यानं बघितलं आणि असा नेम धरून त्या वानराच्या पाठीत बकावला. त्या सरशी वानर हातभर उडाला, वेदनेनं कळवळला, ची ची ओरडत पळाला आणि पिपळाच्या शेंड्यावर जाऊन पानात दडला. पोरं खाली जमा झाली तेव्हा शेंड्यावरनं हा वानर खालच्या पोरांना दम देऊ लागला. त्यामुळे पोरं जास्तच चिवली आणि भराभरावर दोंडे फेकू लागली. पण वानर होता फार उंच, दोंड्याची फेक त्याच्यापर्यंत पोहोचना ते त्या धूर्त प्राण्याच्या लक्षात आलं आणि पिंपळाची कोवळी पानं खात तो पोरांची मजा बघत आरामात वर शेंड्यावर बसला. दरम्यान ही बातमी पांडू गुरुवाला मिळाली आणि तो घाईघाईनं घरी आला. आता एवढा वानर आलाय देवळात, त्यात आपण गुरव, देवाचा पूजेचा मान आपला, त्याला काहीतरी प्रसाद द्यायला पाहिजे म्हणून तो तरा घरात गेला आणि टोपल्यातली कोरभर भाकर घेऊन पिंपळाखाली आला. धपाटे घालून त्यानं पोरं हुसकावून लावली, आरडाओरडा केला, कोठा पेडाल रे पाप, बारा घरची बारा जमून आलाय आणि मारुती राहायला धोंडे घालताय होय, काय केलं रे त्यानं तुमचं, असं आवाज देऊन त्यानं सगळी ती पोरं धुडकावली. तेव्हा ती चाबरट पोरं गुरुवाला शिव्या घालत आणि त्याची उणग्या बायकांबरोबर असलेली लपडी मोठ्या मोठ्यानं उच्चरत तिकडून पळाली. आता हातातला भाकरीचा तुकडा वर करून पांडू वानराला बोलवायला लागला, या 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 हनुमंतराव या, हे घ्या, भाकरी घ्या. पण कसलं काय, वानर वर पानच खात बसला होता. त्यानं गुरुवाकडे ढुंकून पण बघितलं नाही. रानात जाता जाता ही मजा बघत उभ्या राहिलेल्या आबा नानांनी गुरुवाला काढलं वेड्यात. ह्या आबा नाना म्हणजे मोठी असती बरं का गावची.
हा एकदम माळकरी माणूस. तोपर्यंत आजूबाजूची माणसं पण गुरव काय करतोय ते बघायला गोळी झाली होती. आणि आबानाना पण तिथे आले म्हटल्यानंतर आता काहीतरी मोठं प्रकरण होईल अशी उत्सुकता सगळ्यांना लागली होती. आबानानांनी गुरवाला वेड्यात काढलं, म्हटलं, लेखा पांड्या, आज वार कोणता? पांडू म्हणला, बहुतेक सणवार नाना. अरे हो लेका, भाकर कशी घेणार र मारुती राय? पांडू गुरुवाला काही कळलं नाही. तो म्हणलं, मग हो? अरे मग काय गाढवा, काहीतरी फराळ विराळाचं घेऊन ये, जा पटकन, सणवार आहे आज. नाना वारकरी होते, मोठे भाविक होते. गावातली 4 मंडळी जमून ते भजन करीत. भजनाचा टाळ, मृदंग इत्यादी सारा सरंजाम त्यांच्या घरी होता. राम जन्म, मारुती जन्म असले समारंभ ते मोठ्याने हौशेने करीत. म्हाताऱ्याच्या शब्दाला गावात चांगला मान होता. नानांचं हे बोलणं गुरुवाला पटलं. धांदलीनं घरी जाऊन तो मुठभर शेंगदाणे घेऊन आला आणि ते दाखवून वांद्राला विनवू लागला, देवा या या, या देवा, खाली उतरा या. पण वानर नुसतंच खाली डोकावून पाहिजे. पांढऱ्या पापण्यात चमत्कारिक उघडझाप करी, आपल्या काळ्या लांब सडक बोटांनी काखेत खाजवी आणि कोवळा पाला ओरबाडून खाई. वानर काही बधे ना. तेव्हा कटाळून नानांना उद्देशून गुरव म्हणाला, नाना, माझ्या पाप्याच्या हातचा फराळ घेणं त्याला पसंत नाही, तुम्ही बघा. नानांना मोठा मान मिळाला. पुढारी पण करायची हौस नानांच्या अंगात पहिल्यापासूनच. अशी आपली हानुवटी जुलवत जुलवत नाना पुढे गेले. गुरुवाच्या हातातल्या शेंगा घेतल्या आणि नाना, देवा, मी तुमचा दासानुदास आहे, आपला आमचा नैवेद्य घ्या, म्हाताऱ्याची सत्व परीक्षा घेऊ नका. नानांनी नाना परीनं विनवलं. पोथीतल्या ऐकलेल्या संबोधनाने हाका घातल्या. तवा कुठं तो वानर खाली उतरायला लागला. बघे अजून जवळ आले. आतापर्यंत गोळा झालेले गावकरी सगळे उत्सुकतेने बघत होते. नानांनी बोलवलंय म्हटल्यावरती आता मारुती खाली येणार. 4 टगे पलीकडे बसले होते. ते म्हणले, आमचं मत आम्ही राखून ठेवतो. आणि म्हणता म्हणता नानांनी पुन्हा मान हलवत हलवत, देवा, एवढा निवेद घ्या, असं सुरू केल्याबरोबर मारुती हळू खाली उतरला. तशी सगळ्या गावकऱ्यांची मनं अधीर झाली. वानर बुंद्याशी आला, पिंपळाच्या बेचक्यात बसला. हळू नाना जवळ गेले आणि त्यांनी असा हात वरती केला. हातावरती शेंगदाणे होते. वानर पुढं वाकला, नानांशी भिडला. इकडं तिकडं बघितलं. आपल्या काळ्या पंजानं त्यानं नानांचा हात धरला. म्हाताऱ्याचा हात धरला आणि पुन्हा गमतीदार नजरेनं इकडं तिकडं बघायला लागला. नानानं एकदम भरून आलं. देवानं आपला हात पकडला. आजीजीनं नाना त्याला म्हणाले, घ्या घ्या देवा, आता अनमान कशाला. मग एकाएकी म्हाताऱ्याकडे बघत बघत त्या वांदरानं तोंड पुढे केलं आणि मक्याचं कणीस दातरावं तसा नानांचा हात दातरला, कांडरला आणि शेपूट उडवीत तो पुन्हा झाडाच्या शेंड्याला गेला. त्या चाव्यानं नाना कळवळली. झीट येऊन खाली बसले. लोक धावले. म्हाताऱ्याला अल्लद उचलून आणून त्यांनी घरात झोपवलं आणि हातावरती गावठी उपचार केले. बापाचा हात फोडलेला बघताच थोरला पोरगा कळवळला. पेरणीच्या कामी म्हातारा निकामी झाला. आता रोजगारी गडी बघणं आलं या विचारानं पार हळहळला. मग गावातले लोक कुजबुजले, नानांचा आपल्या सुनेशी संबंध आहे हे खरं असलं पाहिजे, त्याशिवाय वानरानं त्यांना फोडला नसता. आणि त्यानंतर मारुती रायाला शेंगदाणे द्यायला कुणीच तयार होईना, कुणीच धजेना. ईशाची परीक्षा बघा कुणी. आपण गावात आलेला देव, त्याला उपाशी कसा ठेवावा. गुरुवाच्या मनाला ही गोष्ट काही पटली नाही.
त्यानं एक युक्ती केली. आपल्या 8 वर्षांच्या मुलीला शेंगदाणे देऊन तो वानराला म्हणाला, देवा, हे लेकरू असराफ आहे, ह्याच्या हातचं तरी घ्या. ती बिचारी अजाण पोर शेंगदाणे हातात घेऊन उभी राहिली. तेव्हा वानर पुन्हा खाली आला. इकडं तिकडं बघायला लागला. हे आपले पांढरे डोळे असे मिचमिचावायला लागला. आणि पापणी लवते न लवते तेवढ्यात ते एवढ्याशा चिमुरडीची पोटरी फोडून पळाला. सोनाराच्या लिंबावर जाऊन बसला. गुरुवाच्या बायकोनं ऊर बडवून घेतलं आणि वानराच्या नावानं कटाकटा बोट मोडली. तालुक्याच्या दवाखान्यात दाखवण्यासाठी पोर पाठीशी टाकून गुरव निघाला. आता पुन्हा तीच 4 टाळकी राखीव मतवाली कुजबुजायला लागली. गुरुवाची आणि त्याच्या बायकोची चालचलवणूक बरी नाही, त्यामुळं असं झालं. वानर कुणाच्याच हातचं खाईना तेव्हा सर्वांना मोठी पंचायत पडली. पानाचा चमचा सोडून गोळक्यानं उभं राहिल्या त्यांच्या चर्चा चालू झाल्या. दरम्यान सोनाराच्या लिंबावरून वानर लवाराच्या जांभळीवर गेला. तेव्हा खाली बघून मुकाट मोठ ठोकणारा लवार तोंडातला तंबाखूचा गुळणा टाकून उठला आणि पोराला पाजत बसलेल्या बायकोला म्हणाला, अय थोड्या शेंगा दे ग, वानर आलाय दारात. येड का काय, मरू देते वानर, आपलं काम बघा. अग, दारात आलाय आपण, त्याला काहीतरी दिलं पाहिजे. बायकोची वाट न बघता बैत्याच्या आलेल्या शेंगणातल्या ओंजळभर शेंगा काढून लवार बाहेर आला आणि वानराला दाखवून बोलवू लागला. आजूबाजूला कोणी नाही याचा नीट खातरजमा करून घेतल्यानंतर वानर खाली आला आणि लवाराचं तंगड चावलून धूम पळाला. गावातला एक लवार जायबंदी झाला. आता शेतकीची अवजार कोण बनवेल? त्या लठ्ठ वानरानं सकाळपासनं या 3ऱ्या प्रहरापर्यंत असा धुमाकूळ घातला. पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे ते वानर दिसेल त्या माणसावर दात चावू लागलं. तवा नानांचा थोरला पोरगा अधिकच खवळला. बेचकेसारखे धोंड्या हातात घेऊन जांभळी खाली आला आणि रागानं वानराला म्हणाला, राया, फार डाळ नासलीस. आणि नेम धरून त्याने एक धोंडा भिरकावला. हिकमतीने एका अंगाला होऊन वानरानं तो चुकवला आणि दात विचकीत तो नानांच्या मोठ्या मुलावर धावून आला. दुसरा धोंडा उचलून पोरगही हुशार राहिलं. तेव्हा वानर 4 पायांवर उड्या घेत होता आणि अण्णा जर्गाच्या मळ्यात घुसायला लागला. हातातला दोंडा घेऊन नानांचा पोरगा त्याच्या माग काळा सारखा लागला. त्याचा आवेश बघून गावातली आणखी काही तरणी बाण पोरं त्याच्याबरोबर धावली. काठ्या धोंड घेऊन धावली. 2-4 मैल चांगला ताणपट्टा काढल्यावर वानर थकला. अंगावर आलेलं धोंड चुकवण्यात त्याच्याकडून आता कुचराई व्हायला लागली. आणि मग 10-12 धोंड्यात वानर खाली पडला तसा पोरांनी गराडा घालून त्याला मध्ये घेतला. आता आपण वाचत नाही हे जाणून तो शहाणा प्राणी केविलवाणे हातवारे करून आपल्या भोवती फिरू लागला. तवा वाण्याचा सदा हात आवरून नानाच्या पोराला म्हणला, अरे तो हात जोडतोय, पाया पडतोय, मला मारू नका म्हणतोय, जाऊ दे की, सोड की त्याला. पण नानाच्या मुलाला क्रोध आवरला नाही. आवेशानं पुढं होऊन त्यानं वानराला काठ्या घातल्या. बाकीच्या पोरांनी निर्दयपणे त्याला धोंडाळला. नाका तोंडाला रक्ताचे बुडबुडे येऊन हातपाय झाडून वानर मेला, निशेष्ट पडला. तेव्हा त्याचे दोन्ही पंजे एकमेकात गुंतले होते आणि केसांचं शिप्तर झालेलं त्याचं डोकं मातीत भरलं होतं. ती त्याची दशा बघून नानांचा पोरगा भानावर आला. त्याला वानराची कणव आली. मग तो जरा विचार करून बोलला, पोरांनो, 1 जण हातर हवा, आम्ही जाऊन टाळ मृदंग घेऊन येतो, मारुतीला वाजत गाजत माती देऊ. आणि मग मेल्या वानराकडे दयाळूपणे बघत सदा बोलला, गरीब आपल्या हातानं मेला, वाईट गोष्ट झाली.
आणि मग सगळ्यांच्या सांगण्यावरनं सदा तिकडं गिधाडं वारायला थांबला. बाकीची पोरं गावात आली. वानर मेल्याची हकीकत लोकांना कळली तेव्हा त्यांनी हात जोडले आणि गावात घडलेल्या या अपराधाबद्दल क्षमा कर अशी मारुतीला विनवणी केली. भजनी मंडळी सहित पोरं रानात गेली. रामनामाचा गजर करीत त्यांनी मोठ्या मान सन्मानानं वानराला ओढ्यात आणला आणि माणसासारखा जाळला. नानांच्या मात्र जीवाला ही गोष्ट फार लागली. दुखण्यातून बरं झाल्यानंतर त्यांनी ज्या जागी वानराला मारला होता त्या जागी एक दगडी चौथरा बांधला. आता भाविक लोक जाता येता त्याच्या पाया पडतात. पंचक्रोशीत अशी वदंत आहे, गावातलं मारुती मंदिर आहेच, पण हे वावरातलं मारुती मंदिर जास्त लवकर प्रसन्न होणार आहे. आणि अशा प्रकारे गावात एका नवीन देवस्थानाचा जन्म झाला. अक्षय वाटवे हे गेली 12 वर्ष नाट्य आणि साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. वाचिक अभिनयाचे प्रशिक्षक म्हणून ते ज्ञात आहेत आणि अनेक प्रकारच्या शिबिरांमधून ते मुलांना याचं प्रशिक्षण देत असतात. अतिशय व्यंकटेश माडगुळकरांच्या शब्दांना आपल्या अभिनयाची वाचनाच्या ताकदीची जोड त्यांनी दिली. अक्षय, मनापासून धन्यवाद. यानंतर मी अमृत सामक यांना विनंती करते की त्यांनी कृपया इथं कथेचं अभिवाचन करावं. शंकर पाटील यांची कथा ते वाचणार आहेत. विदिशा विचारमंच आणि कोहिनूर कट्टा यांचे मनपूर्वक आभार. आणि या अशा प्रकारे या कार्यक्रमात आम्हाला सामील करून घेतल्याबद्दल अत्यंत आनंद होतो आहे. या तीनही कथाकारांना मनपूर्वक अभिवादन करून, कारण या कथांवरच आमचं पोट चालतं. आम्ही नाटकवाले मंडळी, चांगल्या कथा रचल्या नाहीत तर आम्ही नाटकं कुठनं करणार, म्हणजे रंगमंचावरची नाटकं. तर या तीनही कथाकारांना मनपूर्वक अभिवादन करून आणि मंगलाताईंनाही मनपूर्वक अभिवादन करून मी कथांना, विनोदी कथांना सुद्धा, आपण आता अक्षयनी सुद्धा जी कथा वाचली, हे जे करुणेचं रूप आहे ते कशा पद्धतीने विनोद या माध्यमातून आपल्याला करुणेकडे बघायला शिकवतं नकळतपणे, याची जाणीव करून देणारी ही कथा आहे. शंकर पाटील लिखित हिशेब. सकाळची वेळ होती. पाटील नुकतेच येऊन असे चावडीत टेकले होते आणि अशा वेळी एक पाहुणा गाढवावर बसून चावडीपुढं आला. पटांगणातून गाढव थेट चावडीजवळ आलं आणि उन्हाळा बसलेला तराळा आरारारारा म्हणून उभं राहिला. जवळ जात म्हणाला, अरे कुणीकडं गाढव? अरे गाढव आई इकडं कुठं? आता कोण गा पाहुणा तू? कोण गा पाहुणा? ते चावडीत शिरायला लागलेस. सगळ्यांच्याच नजरा त्या गाढवाकडं वळल्या. पाटील, तलाठी आव असून बघत राहिले आणि खांबाला टेकून बसलेले सनदी लोक सरगड्यात पळाले. भोवतीनं गराडा घालून विचारू लागले, आगा कुणीकडं गाढव म्हणायचे? 22 इंची सायकलीवर बसल्यागत तो गडी गाढवावर बसला होता. वर आखडून घेतलेले पाय खाली जमिनीवर टेकवून आणि गाढवाचे दोन्ही कान सायकलचे हँडलगत घट धरून त्यानं एकवर भोवतीवर नजर टाकली आणि प्रश्न केला, हीच का चावडी? म्हातारा तराळ पुढं झाला आणि हाताचा पंजा उभा धरून म्हणाला, अवय हीच चावडी. आपण कोण? मामलेदार काय? का आलाय? खाली न उतरता गाढवावरच बसून त्यानं विचारलं, पाटील आहेत का चावडीत? सारे सनदी तरबत्तर झाले. घोड्यावरनं नवरी मुलगी तिच्या मामानं खाली उतरून घ्यावी तसं एकानं त्याला खाली उतरून घेतलं. बाकीच्यांनी गाढवाला करून लांब पेटाळून लावलं आणि सगळेच त्याला विचारायला लागले, अरे कोण तू? कुठला? अरे कुठनं आला? का आलायसा? आणि गाढवावरनं आलायसा? काय हाय काय? थेट गाढव घेऊन चावडीत कुठं शिरायला लागलाय? तोवर खुद्द पाटलांनीच चावडीतनं विचारलं, कोण गा? अरे काय भानगड? सनदी बाजूला पांगले आणि मध्यम वयाचा लुकडा माणूस मुजरा करून जवळ गेला. रोखून बघितल्यागत करून पाटलांनी विचारलं,
कोण गा? हा, का आलायसा? पदर पसरल्यागत करून तो म्हणाला, जी सरकार मी बेलदार आहे, हा फिरस्ता माणूस. मग काय मुक्कामाला गावात आलायस आहे काय? पाल घेऊन आलायस? सरकार कशाची पाल घेऊन येतोय? हा, पाल नाही फेल नाही. बेलदार डोळे झाकल्यागत बोलला आणि गप राहिला. अरे मग काय कारणानं आलाय सरा? हा, झाकलेले डोळे उघडून बेलदार म्हणाला, हा आमचा तळ तिकडं नेच कुंभोजला पडलाय, आपलं नाव ऐकूनच पायाजवळ आलोय. अरे पण का आलायस? एक तक्रार आहे सरकार. सारेच त्याच्या तोंडाकडे टकामका बघत राहिले आणि पाटलांनी विचारलं, काय तक्रार? लांब उभा राहिलेला बेलदार पुढे गेला आणि पाटलांचे पाय शिवायचे ते भुई शिवून बोलला, आपण काम कराल म्हणून आलोय. ओगा पागोळ लावून बोल नको. हा, काय आहे ते भडाभडा सांग बघू. एक गुटखा गिळल्यागत बेलदारानं आवंडा गिळला आणि भोवतीवर नजर टाकून म्हणाला, सरकार या गावातलं कुणा टग्यानं माझी बायको काढून आणली आहे. ती असली शाबूत तर परत मिळावी एवढीच इच्छा आहे मालक. बेलदाराची ही तक्रार ऐकून पाटील चकित झाले. तलाठी मान उचलून बघत राहिले. एक नवीन वार्ता कानावर आली आणि सारेच एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले. रेशमागत मऊ असलेल्या गावात हा काय प्रकार झाला? दुसऱ्याची बाईल पळवून आणणारा हा कोण टगे जन्माला आला? हे कोडच सगळ्यांना पडलं आणि आपण काय ऐकतोय हे त्यांना कळेना झालं. बसल्या बसल्या त्यांनी थोडा विचार केला. त्यांची मतीच गुंग होऊन गेली. कपाळाला आठ्या घालून त्यांनी एकवार सगळ्या सनद्यांकडे बघितलं आणि सगळ्यांना मिळून वट्टात एकच प्रश्न विचारला, काय म्हणतोय बेलदार? हा, कुणाजवळही या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. सनदी हडबडले आणि पाटील ताव काढू लागले. अरे संधी हायसा का भिताड? हा, तरी लेखानू मी म्हणतो की बाबानू कानावरचा पटका जरा वर सारून चरत फिरत चला. हा, काय आलंय कानावर तुमच्या? अरे काय हाय का कुणाला दुम? अरे तोंडात अशी लाळ धरून बसू नका, बोला घडाघडा. मूग गिळल्यागत सारे बसून राहिले, कारण बाई काढून आणल्याची बातमी कुणाच्याच कानावर आली नव्हती. हे एक वैकच ऐकायला आलं होतं. बसल्या बसल्या सारे विचार करत राहिले आणि पाटील खॅस मारून बोलू लागले, अरे जरा गावात ध्यान असावं. हा, काय चाललंय काय नाही इकडं जरा का नसावा? तळ्यात रेडा बसल्यागत चावडीत नुसतं ग बसत जाऊ नकासा. फडाफडा तोंडाला येईल ते पाटील बोलत राहिले. माना खाली घालून सनदी मुकट्यानं ऐकत बसले. त्यांच्या रागाचा कड जरा निवल्यागत झाला आणि मग त्या बेलदाराकडे बघत पाटलांनी विचारलं, तुझी बायको पळवून आणली म्हणतोस? हा, जी सरकार. आणि तू काय करत होता सर? हा, मी काय करणार जी, काय तिला सारखी काय राखत बसायची होय? आणि असं डोंगान धरून बसायला सवड तरी कुठली आहे हो आम्हाला लोकात एवढी? हा, बर. म्हणून पाटलांनी पुन्हा विचारलं, कुणी काढून आणली म्हणायची? आता मी तर कोणाची नावं घेऊ जी? जगात सोदे लोक काय कमी असतात होय? कोणी नेली कोणाच दक्कल? नेली एवढं तरी नक्की का? हा, ते घट नेली एवढं खरं. अरे नेली का पळून गेली? नेली बी आणि पळून बी गेली. आता ती गेल्याशिवाय ती नेतील तरी कसं हो? हा, अच्छा, दोन्ही बी खरंच म्हणायचं. असं म्हणून पाटील हसले आणि एक वार तलाट्याकडे बघून त्यांनी बारीक चौकशीला सुरुवात केली. बर, कुठनं नेली म्हणायची तुझी बायको? आता तवा आमचा तळ बघा वडगावला होता. तवा म्हणजे कवा? नेमका काळ ध्यानात यावा म्हणून बेलदारानं डोळे झाकून आठवल्यागत केलं आणि पुन्हा डोळे उघडून सांगायला लागला, आता बघा वडगावच्या शाळेचं बांधकाम चाललं होतं, ते शेरीजवळच्या खाणीतलं दगड फोडायचं काम चालू होतं, ते आठवतं का तुम्हाला? न म्हणता पाटील तोंडाकडे बघत राहिले. तेव्हा बेलदार आणखी एक दाखला देत म्हणाला, तो वठार वडगाव नवा रस्ता झालेला आठवते? हा, तो आडवा रस्ता हो. ही काहीतरी जुनी गोष्ट असावी असं वाटून पाटलांनी विचारलं, अरे मग किती साल झाले त्या गोष्टीला? हा,
बोट मोजून बेलदारानं हिशेब केला आणि तो म्हणाला, आता झालं की 3 उन्हाळं 3 पावसाळं गेली बघा, आता येणारा 4था पावसाळा म्हणायचा. कपाळाला हात लावून पाटलांनी विचारलं, आणि इतकिंदा तू काय झोपला होतास बाबा? अहो, झोपतोय कुठं? आणि मग काय, नाच सोडून आम्ही आपलं लागलो कामाला, गावोगाव फिरत चाललो. पाटील हसून म्हणाले, तू तुझ्या कामाला लागलास आणि ती आपल्या कामाला लागली, अशी गोष्ट झाली म्हणतोस? आता झाली खरं, काय काय करायचं आता. हा, तवर बायकोची आठवण नाही झाली तुला. सरकार आठवण करून काय करायचंय? हा, रोज आठवण काढतोय, मला मस आठवण येते. अच्छा, आणि मग आताच कसं आलास रे? हा, आपलं नाव कानावर आलं सरकार, 4 लोक बी सांगायला लागली, म्हणलं जाऊन तुमचं पाय धरलं तर काम होईल म्हणून आलंय. एवढं काम करा सरकार, गरिबाचा आशीर्वाद घ्या. बसल्या बसल्या पाटील विचार करत राहिले. कधीच अशी गोष्ट कानावर आली नव्हती. असं मनाशी उसनत त्यांनी सनद्यांच्या तोंडांकडे बघत विचारलं, काय रे बाबानू, काय भानगडी? त्यांनाही नीट ठाव ठिकाणा अजून लागत नव्हता. एकमेकांच्या तोंडाकडे बघत हळू आवाजात खल झाला आणि मान फिरवून गोपाळ म्हणाला, बेलदार, नाव काय रे बाबा तुझ्या बायकोचं? राधूबाई म्हणतात बघा. बेलदारानं नाव सांगितलं आणि हात दाखवून हरिबा म्हणाला, अगा अगा गोपाळा, ती पवाराच्या मळ्यात एक राधूबाई आहे ती बघ. आठवल्यागत करून गोपाळा म्हणाला, हा ती राधी होय, अगा ती मग आता पवाराच्या मळ्यात कुठं आहे? असं म्हणून त्यानं पाटलांना सांगितलं. सरकार लागला ठाव ठिकाणा. बेलदार असं तोंड त्याच्या या बोलण्यानं उजळून गेलं. आधार लागल्यागत झाला आणि तो आपणहून खाणाखुणा सांगू लागला, सरकार लांबुडक्या नाकाची आहे बघा, गव्हाळ रंगाची, आणि एक बोट नाचवून तो म्हणाला, हाय अशी शेलटी. आणि मग गोपाळ हसून बोलला, शेलटी? हा, शेलटी का असती या? मस्त गजगेगत भरली या, बघितलंस तर ओळखून यायची नाही. असं म्हणता? वय वय, नजर लावून बघत राशीला. आणि पाटलांनी विचारलं, कोण रे गोपाळा? कोण राधूबाई ही? गोपाळा खाकरून सांगू लागला, सरकार, आपल्या त्या गुणपाल मगदुमाकडं एक गडी होता ना, राऊ जांभळ्या. त्या राऊ जांभळ्याचा कारभार आहे हो बघा. ती बाई आता त्याच्याजवळ आहे बघा. हा, खून पटली त्याच्याजवळच आहे. राऊ जांभळ्यानं काढून आणली? काढून कुठली आणते, अशीच गळ्यात पडली आहे, त्या झालं त्याच्या. पाटलांनी हुकूम सोडला, जावा आणा त्याला, बोलवून आणा. सनद्यांना असा हुकूम सोडून पाटील बेलदाराला म्हणाले, मग बेलदार, आता काय बायको घेऊन जाणार आता? हाशेनं आलोय मालक, आपल्या पायाजवळ येऊन बसलोय, आता तुम्हीच माझ्या तोंडाकडे बघा आणि काय करायचं ते करा. पाटलांनी हसून विचारलं, अरे नांदती बाई आता कुठं काढून येणार? बेलदारानं उलट सवाल केला, आणि आमच्या जवळची नांदती बाई काढून आणली ती? लग्नाची बायको आहे सरकार, काय कुठनं पळवून नाही आणलेली. मी माझा हक्क का सोडावा सांगा की? नाही, म्हणजे तुम्ही म्हणत असाल तर सोडा, म्हणत असाल तर सोडतो आणि जातो आलो तसा. अरे अगा, पर आता तिचा तुला काय फायदा र? त्याचा हसा आहे सरकार, फायदा आहेच की. हातावरची पोटं आमची. अहो, मी रोज 4 आणं मिळवलं तर ती 3 आणं तर मिळविल, आहे का नाही? अहो, फायदा नाही कसं म्हणता सरकार? बेलदारचा हा हिशोब पाटलांना नवा वाटला. संसाराचा त्याचा हा विचार ऐकून त्यांना कणवही आली आणि राऊ जांभळ्याला बोलवायला सनदी बाहेर पडला. जांभळ्याची वाट बघत सारी मंडळी तटस्थ बसून राहिली आणि थोड्या वेळात जांभळ्या येऊन चावडीत हजर झाला. पाटील विचारू लागले, काय जांभळ्या, राधूबाईची काय भानगड? काय भानगड? अरे मी तुला विचारतोय, तू मला नको विचारू. कुठली बाई आहे ती? लग्नाची बाई आहे काय तुझ्या? पाटील असे खडसवून विचारू लागले आणि मनात आडपडदा न ठेवता राऊ जांभळ्या बोलला, खरं सांगू का सरकार, रुपये 200 मोजले ती बघा तिला. 200 रुपये मोजल्यात?
कुठल्या बाजारातनं आणलंय सर तिला? पाटील संतापले आणि खरी घडलेली गोष्ट राहू सांगू लागला. त्याचं असं झालं सरकार, ती अशीच एकानं आणलेली बाई आहे. पुढं आमचं संघाष्टन जुळलं, होता होता आम्हाला ती भाकरी करून वाढू लागली, आम्ही एकत्र राहू लागलो. आता ज्यानं काढून आणली होती तो ग बसना, आवाज चालू झाला. आणि मग आता यो वाद मिटायचा कसा? मग कसा मिटवलीस? मग काय सांगितलं ना मग अशी. त्याला म्हणलं बाबा आईवज तुझं आहे हे खरं, 4 पैसे घे आणि मालकी सोड बघू. आणि मग काय, एकाचं ऋण काढलं, त्याच्या पदरात 200 रुपये आवडलं, त्याचा तो मोकळा झाला, आमचा मी मोकळं झालो. तो बरं गप बसला. सरकार तो असाच होता. सांगा म्हणलं तर नाव सांगतो, नागू पैलवानानं आणली होती बाई बघा. खरं सांगायचं म्हणजे त्यो असा गप बसायचा नाही. आमची हाडं काशीलाच जायची, पर त्यो पडला फरारी गडी. आज इथं उद्या तिथं, अशात आपण आला आणि त्याचा पाय ठरणा झाला. ते लागलं का डोंगर तोडवायला, मग ह्यो लोडनं घेऊन कुठं फिरल? अशी सारी कथा आहे बघा. आता त्याची झाली आपदा, ती बाई बी झाली बेवर्षी, आम्ही बी होतो उपाशी. आता सारा गोळ जमला आणि आता जरा सुराला लागलंय म्हणता. आणि एवढं सांगून त्यानं हळूच विचारलं, कुणीकडनं काय पत्ता लागलाय हो? अगा तिचा दादला येऊन बसलाय की चावडीत. आणि बेलदारानं तोंड पुढं करून सांगितलं, ओय बाबा, अरे माझी बायको आहे ती, माझी, घेऊन जायला आलोय. राहू जांभळ्या येडबडल्यागत बघत राहिला आणि चटकन पाटलांनाच म्हणाला, सरकार तुम्हीच न्याय तोडा, काय सांगू करा. पाटील म्हणाले, हे बघ ती लग्नाची आहे बायको, तिचा दादला तिला घेऊन जायला आलाय, मुकाट्यानं लावून द्यायला नको तुला. झालं एवढं रगड झालं, चोळी लुगडं निशी आणि दे धाडून तिला. सरकार 200 रुपये मोजले ती, ते ऋण तरी जरा फिटू द्या. अगा ते सांगून काय उपयोग, का रुपये द्यावंस तू? ह्यो दादला ऐकून घेईल का? मान हलवत बेलदार म्हणाल, चे काय ऐकून घ्यावं आम्ही? बायको एकाची, ऐकणार एक, घेणार तिसराच, वा वा काय कारभार. आणि आम्ही आमच्या पदराला का खार लावून घ्यावी सांगा की? हो सरकार सांगा की. एक गाव 2 तुकडे गेले गत राहू जांभळ्या म्हणाला, सरकार त्याचं बी राहू द्या, आमचं बी राहू द्या. मधनं कणका पाडा, 200 तिथं 100 द्यायला सांगा, तेवढाच कानाला खडा लावून गप बसतो. 100 रुपये अक्कल खाते जमा करून बायकोवर पाणी सोडायला मी तयार आहे बघा. पाटलांनी विचारलं, हायच तयार? 100 रुपये देत असेल तर हाय तयार. बेलदाराकडे बघत पाटलांनी विचारलं, तुझं काय म्हणणं आहे बाबा, देतोस 100 रुपये? सरकारावर तेवढी ऐपत असती तर मग दुसरं लगीन केलं नसतं का मी? आणि मग आज पातूर गप तरी कशाला बसलो असतो? सरकार तुमच्या पायाजवळ आलोय, आशा धरून आलोय, लाथाडा नाही तर जवळ करा, काय बी करा, या उपर काय सांगू शकत नाही मी. माझ्याजवळ 1 पैसा बी खर्चायची ताकद नाही बघा. बेलदार पाटलाच्या तोंडाकडे आशेनं बघत राहिला आणि खदा खदा हसून पाटील म्हणाले, पैसा खर्चायची ताकद नाही म्हणतोस? सरकार तुमच्या नावाचा डंका ऐकून आलोय, आल्यासारखा काहीतरी उपयोग व्हावा. आणि पाटलांनी हुकूम सोडला, गोपाळा जा, याच्या बायकोला आण चावडीत. गोपाळा निघून गेला आणि राहू जांभळ्याला फैलावर घेऊन पाटील त्याला शिव्या देत राहिले. जांभळ्या बिचारा मनात तळमळत राहिला. 1 पै न देता हा गडी आता बायको घेऊन जाणार, या गोष्टीचा त्याला चटका लागला. पडू नये त्या फंदात आपण का पडलो असा विचार मनात येत राहिला. आणि थोड्या वेळातच राधाबाई आपल्या 2 पोरांना घेऊन चावडीत येऊन हजर झाली. तिच्याकडे बोट करून पाटलांनी बेलदाराला विचारलं, बाबा, अय बाबा, हीच का तुझी बायको? पट्टी का ओळख? मान फिरवून बेलदार टकामका बघत राहिला आणि मुंडी हलवून पाटलांना म्हणाला, सरकार दिल्या तसदीबद्दल माफी असावी, आलो तसं निघून जातो. बघता बघता बेलदार उठून उभा राहिला आणि हात जोडून म्हणाला, राम राम सरकार, येतो. आणि पायऱ्या उतरून तो एकटाच खाली निघाला. तशी पाटलांनी हाक मारली आणि म्हणलं, इकडे इकडे, काय झालं रे? का निघालास? पुन्हा एकदा मागं फिरून बेलदार जवळ गेला आणि हळू आवाजात पाटलांना म्हणाला, सरकार ही परवडायची नाही. का परवडायची नाही? अहो नाही परवडायची.
अगा तुझीच बायको नव्हती. वही सरकार माझीच बायको आहे. आणि मग साड्या हातानं का निघालाय सर? एखाद्या विचारी माणसागत तो सांगू लागला, मालक मी काय हिशेबानं आलो होतो इथं? काय हिशेबानं आला होतास? यावं, आपली आपली बायको घेऊन जावं, काढून आणलेल्यांनी का असेना मागलं सारं इसरून जावं. का तर मी 4 आणं मिळवीन, ती 3 आणं मिळवील, तेवढंच संसाराला होईल. एवढं बोलून तो थांबला. आणि पाटलांनी विचारलं, आणि मग ती काय मिळवत नाही म्हणतीया काय रे आता? हां, आणि मोडता कशा काही घालतोस? मिळवल की ती काहीतरी. मालक ती मिळवल हो, अहो पण ते परवडायला नको का? ती आता 2 तानी पोरं घेऊन संघ आली माझ्या संगत, तर कुठं सांभाळू त्यासनी? हाय 2 लेकरं झाले ती तिला, राहू दे सुखात इथंच, मी बघीन काहीतरी. असं म्हणून बेलदार मागं वळला आणि पाठ फिरवून उभा राहिला. भोवतीभर नजर टाकून म्हणाला, आईला गाढव कुठं गेलं? कधी ते बी गेलं पळून. पाटलाचा दमदार आवाज ऐकून फारच भारी वाटलं बरं का. खूप छान, मनापासून धन्यवाद. यानंतर मी श्रीधर कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी दमा मिरासदारांच्या कथेचं वाचन करावं, अभिवाचन करावं. अमृत सामक हे सुद्धा अगदी लहानपणापासून नाट्यक्षेत्रात कार्यरत आहेत. 15 वर्ष गेली ते वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून, उपक्रमांमधून नाटक अभिवाचन करीत असतात. श्रीधर कुलकर्णी. नमस्कार. शेवटच्या कथेपर्यंत आपण थांबलात, भोजनाची व्यवस्था नसतानाही थांबलात, त्याबद्दल खरंच सर्वांचे आभार. फार मोठी मान्यवर मंडळी समोर उभी आहेत. थोडंसं दडपण आलं आहे, पण मग दमांचे शब्द हातात आहेत, त्याच्या आधारावरती बोलतोय. गोष्टीचं नाव आहे भोकरवाडीतील गावगुंडी. एकंदरीत आजच्यासारखीच परिस्थिती होती. वर्तमानपत्रात एकापेक्षा एक वाईट बातम्या येत होत्या. पंजाबात दहशतवाद्यांनी निरपराध लोकांना विनाकारण ठार मारलं होतं. बंगालमध्ये नक्षलवादी लोकांनी अनेकांची हत्या केली होती. महाराष्ट्रात कुठंतरी एक बस नदीत कोसळली होती. त्याशिवाय संप, मोर्चे, हरताळ, सासून सोनेला जिवंत जाळलं, रोजच अशा बातम्या. त्यावर चर्चा करणार तरी किती आणि कशी? गणा मास्तराच्या कट्ट्यावर मात्र पूर्ण शांतता होती. कोणी काही बोलत नव्हतं. गणा मास्तरानं सर्व वर्तमानपत्र वाचून संपवलं होतं. आता तो मनातल्या मनात सिनेमा नाटकांच्या जाहिराती वाचत होता. बाबू पैलवान आपल्या सुटलेल्या पोटाकडे कुतूहलानं पाहत होता आणि काहीतरी पुटपुटत विचार करत होता. रामा खरातानं एकामागून एक 3 बिड्या संपवल्या आणि त्याची 3 थोटकं क्रिकेटच्या स्टंपसारखी भुईवर जुळवून ठेवली होती. आणि आता 4थी बिडी बाहेर काढावी का नाही या संबंधी त्याचा निर्णय होत नव्हता. शिवा जमदाड्याचं त्याच्याकडे काही लक्ष नव्हतं. गणा मास्तराचं वाचन संपल्यावर आता कशाचा विचार करावा याचा विचार तो करत होता. मध्येच त्याला एकादशी जवळ आली याची आठवण झाली. एकादशीला फराळासाठी काय नवीन आणावं याचा विचार त्याच्या एकदम मनात आला आणि त्यातच तो गुंग होऊन गेला. भगर, रताळी, शेंगदाणे हे तर झालंच, शिवाय आता गावात साबुदाणा मिळू लागलाय असंही कोणीतरी परवा म्हणालं. तर असा जो तो आपल्या नादात होता. सगळीकडे शांतता होती. कट्ट्यावरची कंपनी एखाद्या पुतळ्यासारखी एका जागी गप्प बसून होती. कसली हालचाल नव्हती, त्यामुळं आज गंमत काही येत नव्हती. रात्र वाढली होती. दूरवर बाकीचे दिवे लुकलुकत अंधारच जास्त दाखवत होते. गार वारा सुटला होता. मधून मधून एखादी झुळूक अंगावर येऊन भिडत होती, पण गंमत येत नव्हती एवढं खरं. आता उठावा आणि हळूहळू घराकडे सुटावा असं मनात येऊ लागलं. तेवढ्यात नाना चेंगट घाईघाईनं एकदम अंधारातून उगवला आणि कट्ट्यात चढून वर येऊन बसला. बसल्यावर मग त्यानं आपल्या शेजारी कोणी पाहिलं, एकदम बिचकलाच. बाबूच आपल्याजवळ बसलाय आणि तो आपल्याकडं संशयानं पाहतोय हे त्याच्या ध्यानात आलं. उगीच आल्या आल्या भांडण तंटा नको म्हणून तोंड उघडून हसला आणि म्हणला, राम राम बाबूराव. बाबू गंभीर मुद्रेनं त्याच्याकडे पाहत गुरगुरला, आज लेट का झालं रे चेंगट्या तू? हा, इथं आम्ही वाट बघून बघून मेलो, घरी जायचा टाइम झाला ना आत्ता उगेवला वैर.
गणा मास्तर समजुतीच्या सुरात बोलला, अरे घरात काहीतरी काम निघालं असेल. आता काम निघाल्यावर काय करतो माणूस? चेंगट्याला आणि काम गावात बोंबलत हिंडायचं एवढंच काम ठाव आहे त्याला. चेंगट पुन्हा असला म्हणला, अरे तसं नसतं बाबू, काम केल्या बिगर कोण तुकडा घालणार आहे आपल्याला? आता आमचे भाऊजाई मग साधं काम आहे का? लय छपरी बाई येते. अरे लेका शाळा शिकला असता तर झकास काम झालं नसतं का? आता मी 2 इयत्ता का होईना शिकलो का नाही? आणि तू? मी 4थी नापास आहे बाबूराव. मग बाबूच्या ध्यानात आलं का 2 इयत्तांपेक्षा 4थी नापास म्हणजे जरा जास्तीच शिक्षण आहे. त्यामुळे तो जास्त चिडला. नापासाचं काय कौतिक र? असं म्हणून त्यानं चेहरा जरा हिंस्त्र केला. त्याबरोबर नानानं चपळाईनं बूट सरकवलं आणि गणा मास्तराच्या जवळ येऊन बसला आणि मग म्हणला, बाबू आपल्या शाळेतली गंमत कळली का? गंमत म्हणल्यावर सगळ्यांच्या मुद्रा एकदम बदलल्या. हा, आता बैठकीत काहीतरी जीव आला. गणा मास्तरानं वर्तमानपत्र बाजूला टाकलं, शिवाचं फराळातलं लक्ष उडालं, रामानं 4थी बिडी पुन्हा उचलली आणि धुराचे लोट सोडले. बाबूची ही रागीट मुद्रा एकदम सौम्य झाली. त्यानं आपले बारीक डोळे विस्फारले. कसली गंमत? आपल्या इथल्या शाळेत 1-2 मास्तर आहेत का नाहीत? असतील पुढं. असतील नव हाईतच. अरे मग काय नाही म्हणलो का? गणा मास्तर घाईघाईनं म्हणला, बरं बरं बरं, पुढं काय झालं? तो हेडमास्तर आहे ना टक्कलवाला, तो मला म्हणत होता आता वर्ग वाढल्यात. बरं मग आणखी 1 मास्तर आम्ही जादा मागेवलाय. रामा खराताला एकदम हसू फुटलं. तो म्हणला, मागेवलाय? मास्तर काय पोस्टाने येत असतो वैर? काय लेका चेंगट्या तू बोलतोस की नाही एक? आता तो हेडमास्तर जे बोलला ते मी आपलं सांगितलं. आता कसा मागेवलाय मला तर काय ठाव म्हणला. हा बरं पुढं बोल. तर तो 3रा मास्तर आज येणार म्हणून मी बघायला गेलो होतो. तिच्या एवढंच ना. आता मास्तराला काय बघायचं? ते काय ताजमहाल आहे का? अरे तीच तर मज्जा. म्हणजे मास्तर आलाच नाही म्हण की? आला की, पण मास्तर नव. मास्तर नव मग काय हजाम आलाय वैर? अरे तसं नव. आता मात्र बाबूला राहावे ना. दातोट खाऊन ओरडला, लागलास का तू पागोळ लावायला चेंगट्या? आता धड बोलतो का देऊ एक टिंबा ठेवून? तू ऐक तर बाबू, ह्यो 3रा मास्तर येणार होता, तो आला आज. पण गंमत काय झाली? तो मास्तर नव. असंच ना? मास्तर नव म्हणजे मास्तरीन बाई आली या. सगळ्यांची मुद्रा एकदम आश्चर्यचकित. मास्तरीन बाई आली या? होय. तू स्वतः डोळ्यांनी बघितलं? तर ती बाई एसटीतनं उतरली, शाळेत जाऊन हेडमास्तरला भेटली, वर्गाव गेली, शिकवलं पोरांना काय काय. इथं पतूर बघून आलोय म्हणला. आता भोकरवाडीच्या शाळेत आत्तापर्यंत होते ते मास्तर होते, त्यांना गुरुजी म्हणून हाक मारत. हे गुरुजी 1-2 वर्षात बदलून जात, त्याच्याऐवजी दुसरे गुरुजी येत. पण मास्तरीणबाई ही गोष्ट अगदी नवीन होती. आत्तापर्यंत गावात मास्तरीणबाई ही चीज कधी आलीच नव्हती. चेंगटानं आणलेली बातमी महत्वाची होती. आता तिच्यावर चर्चा होणं स्वाभाविक होतं. ह्या चर्चेस उत्तर म्हणून चेंगटानं जी माहिती सांगितली ती सगळ्यांनी मोठ्या उत्सुकतेनं ऐकून घेतली. ही जी कोणी बाई गावात आली होती, चांगली तरुण होती, दिसायलाही तशी वाईट नव्हती. तिच्या डोक्यावर पदर होता. ती हेडमास्तराशी काय काय बोलली हे जरी समग्र अजून समजलेलं नसलं तरी ती बाई चौकशी करत होती एवढं समजलंय. ह्यावरून ती बहुधा भोकरवाडीत राहावयास येणार असावी. नुकतीच ती आलीये. ह्यावरून आता ती 1-2 वर्ष तरी इथं राहणार असा रंग दिसतो. सध्या ती ओळखीच्या कोणाकडे जरी राहत असली तरी लवकरच स्वतंत्र बिराड करणार, ह्यात काही शंका नाही. तशी ती पोर सावधच आहे, लग्न अद्याप झालेलं नसावं. चेंगटानं पुरवलेली माहिती ऐकल्यावर थोड्या वेळ कट्ट्यावर उगीच शांतता झाली. मग गणा मास्तर मान हलवून म्हणाला, आता जिकडं तिकडं शाळा वाढल्यात, मग मास्तरनींची संख्या पण वाढणारच. आपल्याकडे हे पहिल्यांदा घडतंय, पण तसं त्यात काही नवीन नाही. ह्या शिक्षिका आता खेड्या पत्तूर चालल्यात, कुठं कुठं एकट्या राहत्यात. गाव चांगलं असलं तर बरं आहे, नाहीतर त्यांना जीवाच्या करारावरच लावावं लागतं. गावा काय प्रसंग येईल त्यांच्यावर काय सांगता येत नाही. पेपरमधनं वाचून दाखवलं होतं का नाही?
गणा मास्तरानं आपला मुद्दा सर्वांना नीट समजावून सांगितला. सध्या अनेक तरणाताठ्या मुली नर्स किंवा शिक्षिका म्हणून काम करतात. कुठं कुठं त्यांना एकट्याला राहावं लागतं. आता प्रत्येक गावात 4 वाईट माणसं असतातच. त्यांचा अशा मुलींवर डोळा असतो. हे लोक ह्या बायकांना कसा त्रास देतील आणि त्यांच्यावर काय प्रसंग आणतील हे काय सांगता येत नाही. बिचाऱ्या त्या काही बोलूही शकत नाहीत. आता ही बाई आपल्या गावात राहायला आली म्हणजे काळजीच उत्पन्न झाली म्हणा ना. गावात 4 टगे आहेतच. त्यांनी तिच्यावर असा काही प्रसंग आणला तर कोण तिचं रक्षण करणार? तिनं आधाराला कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? गणा मास्तरानं बोलून दाखवलेली शंका अगदी रास्तच होती. वातावरण एकदम गंभीर झालं. बाबूचे डोळे मात्र लकाकले. गणा मास्तर, आपण आहोत ना, मग का काळजी करतेस म्हणावं? तिला उद्याच भेटून सांगू का? काय म्हणून? तसं काय वाटलं तर आम्ही आहोत म्हणून सांगू का? म्हणजे ती बिनगोर राहील. चेंगट पुढं सरगत उत्साहानं म्हणाला, मी तर त्या बाईला आजच सांगणार होतो. काय म्हणून? आमचा बाबू पैलवान आहे, तवर भ्याचं काय कारण नाही. पण म्हणलं आधी हित सांगावं मग तिला बोलावं. वा चेंगट, हे काम भारी केला. बाबू खुश झाला. त्याच्या नेहमीच्या स्वभावानुसार त्यानं लगेचच या कामाला सुरुवात केली. पण गणा मास्तरानं त्याच्या उत्साहाला बांध घातला. ती शिक्षिका इथं येऊन राहू दे, 4 दिवस तिला जरा काम करू दे. तसं काही होईल असं वाटलं तर आपण तिला धीर देऊ, तोपर्यंत जरा थांबावं. असं त्याचं म्हणणं पडलं आणि त्याविरुद्ध काय बोलावं हे कुणालाच न कळल्यामुळं सर्वांनी ते मान्य करून टाकलं. यावर 4-8 दिवस गेले. ती नवी शिक्षिका कामावर रुजू झाली. तिचं काम सुरळीत चालू झालं. तिनं आणशीच्या वाड्यात एक खोली भाड्यानं घेतली आणि तिथं एकटीच तिथं राहते हेही सर्वांना ठाऊक झालं. पण तिचं सगळं काही सरळसूत होतं. शाळा आणि घर ह्या पलीकडे दुसरा काही कार्यक्रमच नव्हता. त्यामुळं गावात काही नवीन घडतच नव्हतं. या 4-8 दिवसात बाबूनं एक गोष्ट मात्र कटाक्षानं केली. भेटलेल्या प्रत्येक माणसाला, तुम्हाला कळलं नसन का? कळलं? कशाबद्दल? आपल्या गावात नव्या मास्तरीन बाई आल्यात. हा बरं, मग? तरणी बाई आहे, एकटीच राहतीया. माझं लक्ष आहे, जर कोणी तिच्या वाट्याला गेलं तर बघा टांगच मोडीन. अरे पण आम्ही कशाला जातोय तिच्या वाट? नाही, आपलं एक सांगून ठेवतो. या संभाषणाचा परिणाम एवढा झाला की गावातल्या प्रत्येकाला कळलं की आपल्या गावातल्या शाळेत एक शिक्षिका आली आहे. ती चांगली तरणी टाठी असून तिचं लग्न व्हायचंय आणि बाबूचं तिच्याकडे लक्ष आहे. त्यामुळं गावातील मंडळींचं कुतूहल वाढलं. बाबू पैलवान एवढं बोलतो, मग त्या अर्थी त्या बाईत काहीतरी विशेष असलंच पाहिजे असं अनेकांना वाटलं. जाता येता लोक तिच्याकडे टाऊकारून पाहू लागले. बोट दाखवून तिच्याबद्दल काहीतरी कुजबुजू लागले. दरम्यान नाना चंगटानं बरीच माहिती गोळा केली. ह्या नव्या शिक्षिकेचे नाव शांताबाई असून तिला शाळेत देशमुखबाई म्हणतात. यावरून तिचे आडनाव देशमुख असावे ही महत्वाची माहिती त्यानं काढून आणली. तालुक्याच्या गावी तिचं घर आहे. घरी आई वडील भाऊ असा सगळा बारदाना आहे. शनिवार रविवार ती घरी जाते आणि सोमवारी सकाळी परत शाळेला येते. सध्या ती एकटीच राहत असली तरी लवकरच घरचे कोणीतरी तिच्या सोबतीला येणार आहेत. बाबूच्या घरी जाऊन चेंगटानं सगळी माहिती मोठ्या उत्साहानं सांगितली आणि मग बाबूच्या कानाशी लागून म्हणाला, एक गोष्ट कळली का बाबू तुला? कसली? आता लवकर सांगायला लय मार खाशील. ही बाई चालली ना साळला, लोक तिच्याकडे वळून वळून बघतात रे. असं? तर काय सांगतोय मी, काही जण तर साळत जाऊन तिला बघून येतात. अरे भडव्यांनो, तरी मला वाटलंच या बाईला काही सरळ राहू द्यायचे नाहीत गावातले लोक. मग आपण काय करायचं? काय करायचं म्हणजे आपण तिच्या पाठीशी राहायचं. ते कसं? बाबूनं थोडा वेळ विचार केला आणि मग सगळी गस्त घालण्याची योजना त्यानं नानाला समजावून सांगितली. बाईला दिवसा तशी काही भीती नाही. मग रात्रीची वेळ धोक्याची. त्यातून ती एकटी राहते. गावातला एखादा टग्या दारू पिऊन घुसला एकदम घरात तर मग त्यानं काही वेळा वाकडा प्रसंग केला तर म्हणून रात्रीच्या वेळेला आपण दोघांनी तिच्या घरावर लक्ष ठेवायचं. 4-2 वेळा घरावरनं चक्कर मारायची. बाबूची ही कल्पना नानाला पटली. आणशीच्या घरातच एक बाजूची खोली घेऊन देशमुखबाई राहत होती. त्यामुळं आणशीच्या घराभोवती गस्त घालावी लागणार होती.
आणशीचीही त्यामुळे गाठ पडेल ह्या कल्पनेनंच नानाला गुदगुल्या झाल्या. त्यानं गोष्ट एकदम कबूल करून टाकली. गणा मास्तर आणि बाकीची कंपनी यांना ही गोष्ट कदाचित आवडणार नाही, म्हणून त्यांना गोष्ट अजिबात कळवायची नाही असंही ठरलं. त्याप्रमाणे दोघांचा नवीन उद्योग सुरू झाला. शांताबाई देशमुख या शिक्षिकेला या गोष्टीच्या अर्थातच काही कल्पना नव्हती. ती आपली मान खाली घालून शाळेत जात होती, मान खाली घालून घरी येत होती. गावातले लोक टावकारून आपल्याकडे का पाहतात हे काही तिला कळत नव्हतं. पण खेडेगावे थोडंफार असं चालायचंच अशी कल्पना करून ती तिकडं फारसं लक्ष दिलं नव्हतं. काही मंडळी निरनिराळ्या निमित्तानं शाळेत डोकावून जातात आणि आपल्याला बारकाईनं पाहतात हेही तिच्या लक्षात आलं होतं, पण तरीही तिनं धीर सोडला नव्हता. पण अलीकडं आणखी एक गोष्ट तिच्या ध्यानात आली होती. रात्रीच्या वेळी आपल्या घराच्या जवळपास कोणीतरी घुटमळत असतं हे तिला समजलं होतं. त्यामुळं मात्र ती मनातनं घाबरून गेली होती. एकदा तर कोणीतरी जाडजूड पैलवानासारखा एक माणूस खिडकीतून डोकावताना तिला दिसला होता. तेव्हापासून तर ती हादरलीच होती. कोणीकडून आपण या गावात आलो असं तिला होऊन गेलं होतं. आणि मग एका रात्री फारच कठीण प्रसंग तिच्यावर ओढवला. रात्रीची 8-9ची वेळ असेल. बाहेर सगळीकडे सामसूम झालं होतं. जेवण खाण आटपून शांताबाईनं उष्टी खरकटी काढली, आवराआवर केली. मग अंथरुणावर पडल्या पडल्या शाळेतलं कुठलं तरी पुस्तक डोळ्यांसमोर धरलं. 4-2 पानं वाचली, डोळे मिटून लागले म्हणून कंदील बारीक केला. डोळे मिटले तेवढ्यात धपकन असा मोठा आवाज झाला. काहीतरी खोलीत पडलं, कसली तरी हालचाल झाली. शांताबाई एकदम दचकली. नकळत तिच्या तोंडून अस्फुट किंकाळी बाहेर आली. तिनं कंदील मोठा केला. बघितलं तर एक मांजर. बहुधा खिडकीतून त्यानं उडी मारली असावी. तिला थोडंसं हायसं वाटलं. शुकशुक करून तिनं हकलल्यासारखं केलं. मग त्याला घालवण्यासाठी तिनं दाराची कडी काढून दार उघडलं. मांजर बाहेर सटकलं, पण तेवढ्यात एक फाटका माणूस दारातून एकदम आत आला. आजीजीच्या सुरात म्हणाला, काय झालं मास्तरीन बाई, कोण शिरलं का तुमच्या घरात? समजा शिस्तीत सांगा, मी आहे ना, अजिबात घाबरू नका. हां. आता शांताबाई जास्त भेदरली. तुम्ही कोण? मी नाना. कोण नाना? चेंगट हो. एवढं बोलून होईपर्यंत वाड्यातील बिराडं जागी झाली होती. 4-2 लोक बाहेर गोळा झाले होते. नाना चेंगट ह्या वेळेला या मास्तरीणबाईच्या खोलीत कशासाठी शिरला हे त्यांच्या ध्यानात येतच नव्हतं. तेवढ्यात आणशी पण खरकट्या हातानं तशीच बाहेर आली. नानाला पाहिल्यावर तिचा पारात चढला. काय रे मुडद्या, तू या बिगर टायमाला इथं कशा पायी आला? गर्दीतला एक जण म्हणाला, एकदम ही बाई वरडली. म्हणलं काय झालं बघाव. बघतो तर हे दारात उभं. तुला काही लाज शरम हाय का नाही? एकदम बाईच्या घरात शिरतोय. एवढं बोलून दुसऱ्यानं नानाच्या पाठीत एक गुद्दा घातला. त्याबरोबर सिग्नल मिळाल्याप्रमाणे सर्वजण नानाच्या अंगावर धावून गेले. आव मी नाही ऐका हो माझं, असं नाना म्हणतोय तोपर्यंत प्रत्येकानं त्याला यथेच्छ प्रसाद दिलाच. नानानं आणखी मार खाल्ला असता, पण तेवढ्यात बाबू पैलवान तिथं येऊन पोहोचला. त्यामुळे नानाची सुटका झाली. गर्दीची पांगापांग झाली. बाबू म्हणाला, बाई तुम्ही अजिबात घाबरू नका, आम्ही आहेत ना गावात. तुम्ही निस्ती हाक मारा, आम्ही आलोच म्हणून समजा. आणशी नानाकडे हात बघू करून म्हणली, हे बघ ह्योच मुर्दा घुसला होता तिच्या घरात. बाबू संतापून म्हणाला, वैर तुला आम्ही निस्ती नजर ठेवू म्हणून सांगितलं होतं का घरात घुस म्हणून सांगितलं होतं? लया गाव जाते बाबा ही. आता तूच बघ जरा ह्याच्याकडं, म्हणजे पुन्हा असला चावटपणा करणार नाही. हे ऐकल्यावर नानानं तिथून धूम ठोकली. बाबूही त्याच्या पाठोपाठ धावत गेला. शांताबाई आणशीला म्हणाली, कोण गयो जाड्या? अगं बाबू पैलवान म्हणतात त्याला. हां, ह्योच एकदा रातच्या टायमाला खिडकीतनं आत बघताना दिसला मला. अगं बया, बाबू आता हे धंदे करायला लागला का? त्यो आणि त्यो मुर्द्या चेंगट दोघांची जोडीच आहे बघ चांगली. आता मात्र शांताबाई घाबरून गेली. कुठून आपण या भोकरवाडीत आलो असं तिला पुन्हा एकदा वाटून गेलं. आल्या आल्या 4-8 दिवसात जर हा एवढा गोंधळ, तर पुढं आपलं कसं होणार? इथं राहणं काही सुरक्षित नाही. काय करावं बरं? तिला काही सुचेना. त्यानंतर 8 दिवसांचीच गोष्ट. कंपनीची बैठक नेहमीप्रमाणे भरली होती. गणा मास्तराला एकदम आठवण झाली. तो म्हणाला, यार तू मला कळलं का? सगळ्यांच्या मुद्रेवर एकदम उत्सुकता. बाबू आरामशीर पडला होता, अर्धवट उठून बसला. काय झालं?
अरे ती नवी आलेली शिक्षिका, हा तिचं काय, ती रजेवर गेली म्हण. असं कोण म्हणतं? हेडमास्तर सांगत होता, हिथं लय गावगुंडी चालली आहे, मला फार त्रास व्हायला लागलाय म्हणून रजेवर गेली. आता परगावी बदली करून घेणार आहे म्हण, शेजारच्या चिलाच्या वाडीला. बाबूचे डोळे एकदम चमकले, ताट उठून बसला, चेंगटाच्या मांडीवर बुक्कीच मारली. आता तुला पटलं ना चेंगट्या, मास्तरीन बाईला गाव ताप देणार ठावच होतं मला. म्हणून तर मीन चेंगट्यानं पाळत ठेवली होती तिच्या घरावर. कोणीतरी घरात घुसला असल, काय तर अतिप्रसंग केला असल म्हणून रजेवर गेली. बरं झालं गेली. सगळी मंडळी गप्प बसून ऐकत होती. बाबून एकदा ताठ मानेनं सगळ्यांकडे पाहिला आणि मग हळूच म्हणला, चेलाच्या वाडीला आपलं पाहुणं आहेतच की, बदन बी जात जाईन तिथं, म्हणजे तिथं बी तिला गाव गोंडीचा ताप व्हाया नको. कस काय चेंगट्या? चेंगट्यानं मान हलवली आणि सगळेजण पुन्हा एकदा शांत झाले. धन्यवाद. गावगुंडीचा हा कारभार हसून हसून खरंच मजा आली. श्रीधर कुलकर्णी मनापासून धन्यवाद. ते देखील एका शाळेत नाट्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आजचा हा कार्यक्रम खूप रंगतदार झाला अभिवाचकांच्या सहभागामुळे. तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते.